हॅलो गाईज, वेलकम टू प्रयास. माय नेम इज आदित्य. गाईज, आता राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसारची पहिली मेन्स जी की साधारण आपली आता मार्च एप्रिलमध्ये होणार आहे. बरोबर. आजचं हे जे सेशन आहे, आजचं सेशन मी काही याच्याबद्दल नाही डिस्कस करणार आहे की कट ऑफ किती यायला हवा, कसा असेल, काय असेल, कोणते क्वेश्चन बरोबर आहेत, कोणते क्वेश्चन चूक आहेत, काय. तर बघा, याच्यासाठी जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, मी म्हणतो इथंच व्हिडिओ बंद करा, मजा करायला जा. आपला फंडा तुम्हाला माहिती आहे. क्लिअर, टू द पॉईंट. जे आता पुढे काय करायचं आहे त्यावर आपल्याला चर्चा आहे. त्यातली पण सगळ्यात पहिली चर्चा जी काही ह्या सेशन थ्रू आपण करणार आहोत ते म्हणजे की सर, मला स्लाइटेस्ट ऑफ द चान्सेस वाटत आहेत किंवा मला सर 100% गॅरंटी आहे की आता माझी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा क्लिअर होते आणि आता त्याच्यासाठीची पुढची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. म्हणजे की MPSCची मेन्स, पण ती कुठली मेन्स आहे, आता ही स्पेशल मेन्स आहे. म्हणजे स्पेशल मेन्ससाठीची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे त्याच्यासाठीचं आपलं हे आजचं डिस्कशन असणार आहे. गाईज बघा, कसं आहे की राज्यसेवेची पहिली डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे, राईट. बरेच वर्षानंतर, कारण मध्ये ऑब्जेक्टिव्ह होती आणि आता आपण डिस्क्रिप्टिव्हवर शिफ्ट झालो. तर जरी पहिली ऑब्जेक्टिव्ह आहे तरी मी म्हणेल की कसूर कुठेच सोडायचं नाही आपल्याला तयारी करत असताना. त्यामुळे तुम्हाला 1% जरी खात्री वाटत असली की सर माझा झोनमध्ये आहे किंवा माझा मेन्स क्लिअर होऊ शकते, मी म्हणतोय गाईज सगळं बाजूला ठेवा आणि मेन्सच्या तयारीला लागा. कारण आपल्याला सायकल माहिती आहे, पहिली की, दुसरी की, मग त्याच्यानंतर रिझल्ट. आणि तुम्ही जर त्याच्यानंतर रिझल्ट नंतर जर अभ्यासाला लागाल, मी सांगतोय ऑलरेडी उशीर झालेली असेल. कारण कॉम्पिटिशन तगडी आहे. सो कॉम्पिटिशनमध्ये जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला आत्तापासूनच तयारीला लागावं लागेल. कारण जागा किती आहेत बघा ना, सिव्हिल्सच्या जर तुम्ही नुसते पाहिलं तर साधारणतः किती 125च्या आसपास जागा आहेत. काय वाटतं तुम्हाला, 125 विद्यार्थी तयार नाही आहेत का मेन्सची तयारी करून? ते ऑलरेडी तयार आहेत. आपल्याला जर कॉम्पिटिशनमध्ये राहायचं शेवटच्या 2 महिन्यात काय करणार आहेत तुम्ही? सो जर टिकून राहायचं आहे आत्तापासून मेन्सची तयारी करावी लागेल, राईट. सो हा व्हिडिओ त्या सर्वांसाठी आहे की कशा पद्धतीने मेन्सची तयारी करायची. किंवा जे फ्रेशर आहेत, जे आता 2026चा अटेम्प्ट देत आहेत, त्यांनी हा व्हिडिओ पाहिला तर काय, म्हणजे मला नाही वाटत काही ॲलर्जी वगैरे होईल असं त्यांना. तर हाही व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की राव तुम्ही जेव्हा मेन्सला जाणार तेव्हा कुठल्या गोष्टींची आत्तापासून तयारी करून जा. जर तुमची प्रिलिम्स नाही होते अनफॉर्च्युनेटली, तर मी म्हणतोय की ठीक आहे, कन्सिडर दिस ॲज अन अपॉर्च्युनिटी की पुढे नेमकी काय केलं गेलं पाहिजे. तर यावर सर्व चर्चा करण्यासाठी आजचं हा सेशन आहे. आपल्या नेहमीच्या फंड्याप्रमाणे मी लगेच मार्केट रिसर्च केला की पाहिलं जरा की नेमकी कशा पद्धतीने काय चाललं आहे, विद्यार्थ्यांना काय दिलं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने अदर प्लॅटफॉर्म्स काही गोष्टी ऑफर करत आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली परत तीच गोष्ट, पहिले पाढे 55 की तेच काहीतरी टेस्ट सिरीज लॉन्च करून दिली आहे. राज्यसेवेच्या मेन्सचं शेड्यूल व्हायच्या अगोदर 5 फुल लेंग, 10 सेक्शनल, 10 सेक्शनल, 5 फुल लेंग, मध्येच काहीतरी ऑप्शनल, मध्येच कोणीतरी कुठल्या तरी मॉड्यूलची एखादी बॅच चालू करतं आहे. आणि काय ते भाई, तुम्हाला कळलं तरी आहे का मेन्स काय असते, आन्सर रायटिंग कसं करतो, तुम्ही किती मेन्स लिहिलेले आहेत, किती आन्सर आपण स्वतः लिहिलेले आहेत, आपण किती आन्सर्स इव्हॅल्युएट केलेले. काही चिटकवायचं, काहीतरी आहे मग टेस्ट एक्झाम घेतं आहे आयोग म्हणून काहीतरी टेस्ट सिरीज काढायच्या, काहीतरी टेस्ट सिरीज चिटकवायच्या, आपण पण मेंढरांसारखं मागे पळत जायचं. मी परत सांगतोय, असं जर काही कोणी करायला हा व्हिडिओ बघत असेल, मी म्हणतो इथेच बंद करा. प्रयास मीन्स बिझनेस अँड आय मीन बिझनेस स्ट्रेट अवे. मी तेच म्हणतो, बिझनेस म्हणजे काय, दुकान नाही टाकायचं आहे आपल्याला. बिझनेस इन द सेन्स की जे कामाचं आहे तेच बोलू ना, जे तुम्ही आपल्या त्या PYQ मॅरेथॉनमध्ये पण पाहिलं आहे आणि मोमेंटममध्ये पण पाहिलं आहे. ऑलराईट. सो करूयात आजच्या सेशनला स्टार्ट. की आता तुम्हाला वाटतंय ह्या व्हिडिओ अशा सर्वांसाठी आहे. जर तुम्हाला 1% जरी खात्री असेल, तुम्ही तर मी म्हणतोय काय कानात डोळ्यात तेल घालून बघा हे सेशन. काही छोट्यातले छोटे डाऊट असतील विचारा. आणि अनफॉर्च्युनेटली जर तुमचं नाही होते आणि तुम्ही आता 26ची तयारी करतायत, तर नेमकी काय तयारीनिशी उतरलं पाहिजे यांनी हे सेशन बघा नक्की. बरोबर. तर बघा, आता आपल्याला आहे नाऊ वी आर थिंकिंग की आपली आता एक्झाम क्लिअर व्हायचे चान्सेस आहेत. बरोबर. तर मग आता काय केलं गेलं पाहिजे, नेमकी कुठून सुरुवात करायची, कशा पद्धतीने सुरुवात करायची. काही आपल्याला वाटतं की सर मला वाटतं माझं एथिक्स चांगलं नाही आहे झालेलं, सर मला असं वाटतं की माझा ऑप्शनल चांगला आहे, चला मी काहीतरी एखादी बॅच घेऊन घेतो 5-50 रुपयाची आणि मग त्यानुसार चालू देतो. जर अशा पद्धतीने तयारी करत असाल, मी म्हणतो बॅटल सुरू होण्याच्या अगोदरच हारलेलो आहेत आपण. बरोबर. कारण इफ यू वॉन्ट टू विन द रेस यू शुड बी नोईंग द रूल्स ऑफ द रेस ना. तुम्हाला कळलं तर पाहिजे राव काय लागतं आन्सर रायटिंगला. अरे इंटरलिंकेजेस करायचे आहेत. मग कोणीतरी म्हणतं की नाही राज्यसेवेला डायरेक्ट प्रश्न येणार नाही. अरे मग डायरेक्ट प्रश्न जरी येणार नाही, तुम्हाला साधा प्रश्न विचारला, काय लेट्स टेक एन एक्झाम्पल. आता ते सायक्लोन आलं आहे ना, मोठा सायक्लोन आहे. बरोबर. वाचलं आहे ना हे सगळं तुम्ही, मोठा काय म्हणायचं ते म्हणा. हे सायक्लोन आलं आहे आणि तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट GS3 मध्ये क्वेश्चन विचारला गेला की डिझास्टर प्रिव्हेन्शन या आपत्ती निवारणासाठी किंवा नंतर काय काय करता येईल. तुम्हाला कळलं तर पाहिजे हे येतं कशामुळे सायक्लोन.
आवर्त कशामुळे येतात? त्याच्यासाठी भूगोल माहीत हवा ना, त्यासाठी GS1ची लिंकेजेस हवी तुम्हाला, त्यासाठी गव्हर्नन्स थोडंफार माहीत हवं. कोणती बॉडी येते आपत्ती निवारणासाठी, डिझास्टर मॅनेजमेंटसाठी कोणती बॉडी आहे? काय होम मिनिस्ट्री पळत जाईल का सगळ्यांच्या मागे? NDMA आहे ना त्याच्यासाठी. मग हे तुम्हाला GS3मधून कळतं. म्हणजे कसं आहे, विदाऊट एनी लिंकेजेस जर तुम्ही आन्सर रायटिंग किंवा या सगळ्या गोष्टींना सुरुवात केली तर होतं काय की ते आन्सर एकदम असं कुपोषित आन्सरसारखं पुढे जातं. आणि जो तगडा बैठक आहे, ज्याची तगडी बैठक आहे, ज्याने ऑलरेडी UPSCसाठी थोडाफार मेन्स वाचलं किंवा जो ऑलरेडी डिस्क्रिप्टिव्हची आधीपासून तयारी करतोय, ज्याला व्यवस्थित सिलेबसचं नॉलेज आहे, तो हे सगळे अँगल लिहितो, ऑब्व्हियसली मी त्याला मार्क्स देईल ना. मला शेवटी पगार सगळ्यांना सारखाच द्यायचा आहे ना. ॲज अ आयोग म्हणून जर मला सिलेक्ट करायचं आहे कोणाला, मला सॅलरी सगळ्यांना सारखी द्यायची आहे, सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, मला मग जो चांगलं देतो आहे मी त्यालाच हायर करेल ना. सिम्पल प्रिन्सिपल आहे. स्पर्धा परीक्षा अशीच चालते. तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही तुमची क्वालिटी इम्प्रूव्ह करा. तुमच्यासाठी आयोग नाही आपली क्वालिटी खाली आणणार आहे. मग तुम्ही मला सर आयोगाची क्वालिटी इथेच आहे, अरे पण दुसरा जर ह्या लेवलवर देतोय आयोगाला, आयोग यालाच घेईल ना. आयोगाची लेवल ही, तुमची पण लेवल ही, आणि मी देतोय लेवल हे, जर मी आन्सर रायटिंग करतोय तर मी यालाच घेईल ना नेहमी. सो आपल्याला त्या लेवलवर जाऊन तयारी करायची आहे, बरोबर. आणि त्याच्यासाठीचा सगळ्यात पहिला टप्पा येतो मला असं वाटतं, तो म्हणजे की गाईस तुम्हाला सिलॅबस माहीत हवा. आता सिलॅबस माहीत हवा म्हणजे नेमकी काय? नुसतं सिलॅबसचं पाठांतर म्हणजे सिलॅबस माहीत असणं असं नाही आहे. आयोगाने काय केलेलं आहे, तुम्हाला एका पेजवर सिलॅबस देऊन दिलेलं आहे. भारतीय संस्कृती वाचा. मग काय वाचायचं? मग काही वाचायचं, दिसेल ते वाचायचं. हे UPSCवाल्यांचा एक क्लासिक सिंड्रोम आहे बरं का. आणि मग आता काय करायचं? मग नेमकी किती डेप्थमध्ये जायचं, कसं जायचं, कशा पद्धतीने येतील काय? तर त्याच्यासाठी आपण काय करतो, मी तुम्हाला सुरुवातीलाच याच्यामध्ये एक तुम्हाला सिलॅबसचं ट्रॅकर प्रोव्हाइड करतो गाईस. याला मी ट्रॅकर म्हणतो सिलॅबसचं. तुम्ही ट्रॅक करा, बघा तुम्ही यातलं किती वाचलं आहे, किती नाही आहे वाचलेलं. कारण मी तेच म्हणतो, मी काही इकडे फालतू बोलबच्चन मारायला नाही आलेलो आहे की असं लिहा, तसं लिहा, तसं लिहा. हा सूर्य, हा जयद्रथ. कसा अभ्यास करायचा? सिन्सिअर असाल, खरंच मेहनत करायची तयारी असेल तरच प्रयासला या, नाहीतर यार मग तुम्हाला काय माहिती आहे की 100 प्लॅटफॉर्म्स आहेत अवेलेबल. गंमत टाईमपास करायची असेल तिथं चाललं जा. बघा आता काय इथे सिलेबस आहे, आयोगाने काहीतरी सिलेबस दिला आहे. आपण काय केलं आहे, त्याला वेगवेगळ्या हेड्समध्ये डिव्हाइड केलं आहे. मराठी इंग्लिश दोन्ही आहे बरं का. हे मराठी पण आहे शेजारी, असं नाही की काय मराठीवर काहीतरी नाही आहे आणि इंग्लिश पण आहे. ते वेळेच्या अभावी, कारण हे सेशन नाही ते 6 तास चालेल. सो मी मराठी इंग्लिश दोन्ही दाखवेल, पण त्यानुसार आपण करूया डिस्कस, जसं PDF ओपन होऊन जातील तशा. सो जनरल स्टडीज 1 याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, आपण सिलॅबसचे सब कॅटेगरायझेशन केलेलं आहे. काय काय तर पहिलं आर्ट अँड कल्चर, एन्शियंट हिस्ट्री, मध्ययुगीन भारत, मॉडर्न इंडिया, फ्रीडम स्ट्रगल, स्वातंत्र्योत्तर भारत, वर्ल्ड हिस्ट्री, सोसायटी, जॉग्रफी आणि इंडियन जॉग्रफी. म्हणजे एवढे हेड्स तुम्हाला GS1मध्ये दिसतात. आयोगाने फक्त आपल्याला 3च हेड दिलेले आहेत, हिस्ट्री, सोसायटी आणि जॉग्रफी, बरोबर. सिमिलरली 2मध्ये काय आहे, इंडियन पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नन्स, IR, इकॉनॉमी, ॲग्रोनॉमी, एन्व्हायरमेंट, डिझास्टर सायन्स, इंटर्नल सिक्युरिटी. तर या पद्धतीने डिव्हिजन केलं आहे. डिव्हिजन करून नुसतं थांबायचं नाही आहे, तर आपल्याला ते ट्रॅक करायचं आहे. दिसतंय का हे सगळ्यांना? बघा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, आता यू नीड टू ट्रॅक युअर प्रोग्रेस, की तुमचा किती अभ्यास झाला आहे. मेन्सच्या तयारीला लागण्याच्या अगोदर, मी परत सांगतोय, मेन्सच्या तयारीला लागण्याच्या अगोदर यू शुड बी नोईंग व्हेअर यू आर स्टँडिंग इन दिस रेस. स्व आकलन, स्वतःबद्दलचं काय, आपण किती डेप्थमध्ये आहोत, चांगल्या मराठी त्याला म्हणतो की आपण किती पाण्यात आहोत. हे तुम्हाला सुरुवातीला कळलं ना, तुमचे अर्धे एफर्ट्स कमी होतात इन द सेन्स जे लागतंय तेच तुम्ही कराल ना. आता तुम्ही म्हणतायत मला की सर माझं हिस्ट्री एकदम वीक आहे. तुम्हाला माहीतच नाही का, गांधीजी नावाची व्यक्ती भारतात आलेली आहे, त्यांची अहिंसा नावाचं काहीतरी होतं, पुणे करार झालेला आहे, गांधी आयर्विन पॅक्ट नावाच्या प्रकारे सायमन कमिशन आलं होतं, नंतर तुमचं सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट आहे, असहकार, माहिती आहे ना हे सगळं. कसं तुम्ही म्हणताय तुमचं हिस्ट्री वीक आहे? कसं कळायचं? हा सूर्य आणि हा जयद्रथ, हा सिलॅबसचा टॉपिक, त्याच्यासमोर मी हे हेड्स दिलेत. मी आणखी झूम करतो वाटल्यास तुम्हाला कळेल. बघा आता प्री हिस्टॉरिक कल्चर, तुम्ही मला सर मराठीत सांगा, घ्या बाबा मराठीतच सांगतो, ठीक आहे. कुठून आपण सुरुवात करू? पुरापाषाण, भारतातील इतिहास, पूर्व संस्कृती, प्राचीन भारताचा इतिहास. सॅम्पल म्हणून काय करायचं, इकडे बघा मी वेगवेगळे हेड्स दिलेले आहेत. तुम्ही स्वतःला हे प्रश्न विचारा, शांतपणे बसा, बॅच वेळेसारख्या काय लावतायत, बघा तरी राव काय रिक्वायरमेंट आहे आपली. ही काही ऑब्जेक्टिव्ह थोडी परीक्षा आहे.
ऑब्जेक्टिव्ह परीक्षेत दैव बलवत्तर तर मग 200 पैकी 200 पण आहेत, कारण सगळे आन्सर ते समोर आहेत. इथं कोरं पान दिलं आहे, लिखो जो लिखना है वो. सो आपल्याला काय करायचं आहे, बघा ना राव तुमची लेवल काय. पुरापाषाण संस्कृती, मध्य पाषाण, याला चांगल्या भाषेत मेसोलिथिक म्हटलं जातं. इथंच लिहितो मी इंग्लिश, आता मी काही स्विच करत नाही 2 PDF मध्ये. नवपाषाण निओलिथिक, लोहयुग आयर्न एज. बघा ना वाचलंय का, तुमचं फर्स्ट रीडिंग झालंय का, त्याचं सेकंड रीडिंग केलं. फर्स्ट असेल तर करा. सपोज आता मला हिस्ट्री वाचायला खूप आवडतं, मी मग ते माझा ऑप्शनल पण हिस्ट्री आहे सर, मी 4 वेळा हिस्ट्री वाचले, मग करा की. माझं फर्स्ट रीडिंग पण झालं आहे, सेकंड रीडिंग पण झालं आहे, थर्ड रीडिंग पण झालं आहे. याच्यासोबत पण माझी सर रिव्हिजन नाही आहे झालेली. मग तुम्हाला सर 3 वेळा वाचलो आणि रिव्हिजन झालेली. गाईज रिव्हिजन पहिल्या वाचून लगेच रिव्हिजन नाही हो. 3 वेळा वाचा, व्यवस्थित त्याच्या नोट्स काढा, मायक्रो नोट्स काढा. ते पण सांगणार आहे बरं का मी. आजचं सेशनमध्ये सगळं वन स्टॉप सोल्युशन. मी पिटिकमध्ये सेशन नाही सोडणार आहे काही. ते प्रीच्या वेळेस तुम्हाला अंदाज आलाच असेल, 4 महिने 2 महिने एक्झामचे अगोदर संपला विषय. वेड्यासारखे काय सेशन सोडायचे आणि त्याला काहीतरी इफेक्ट लावायचे, ग्रीन स्क्रीन लावून इकडनं ज्वालामुखी फुटतो आणि तिकडनं वारा येतं. आय एम नॉट गोइंग टू डू दॅट स्टफ. मी काय ॲनिमेटर नाही आहे, मी काय हिरो नाही आहे, ॲक्टर नाही आहे. आपलं काम आहे टीचिंगचं, आपण ते प्रामाणिकपणे करणार. काय इथं बघा, 3 वेळा रीडिंग झालं आहे, रिव्हिजन नसेल झाली क्रॉस करा, झाली असेल टिक करा. नोट्स काढल्या आहेत का त्याच्या, टिक करा. आन्सर रायटिंग केलं आहे का, टिक करा. व्हॅल्यू ॲडिशन केली आहे का, टिक करा. एक्झॅक्टली तुम्हाला कळेल की किती टक्के सिलेबसचं तुमचं फर्स्ट रीडिंग झालं आहे, सेकंड रीडिंग झालं आहे, थर्ड रीडिंग झालं आहे, फोर्थ रीडिंग झालं आहे. हे सगळं आपल्याला शेवटपर्यंत करायचं आहे. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल हडप्पावर जर तुम्ही सुरुवात केली, हे हडप्पा बरोबर, हडप्पाचं फर्स्ट रीडिंग झालं आहे सर, माझं फर्स्ट रीडिंगच झालं आहे, पण मी हे काहीच नाही केलेलं, रिव्हिजन पण नाही केलेली, पण मी नोट्स काढल्या आहेत, आन्सर रायटिंग केली आहे, व्हॅल्यू ॲडिशन नाही आहे केलेलं, चालतं की. पण तुम्ही बघा तरी राव काय लागणार आहे. आणि ट्रस्ट मी घ्या, जेव्हा तुम्ही फायनल एक्झामला जातात ना, ॲट द एंड ऑफ द डे हे सगळे चेकबॉक्सेस टिक पाहिजेत. 3 रिव्हिजन ते करायला राव, नोट्स तर लागतीलच, व्हॅल्यू ॲडिशन लागतील, आन्सर रायटिंग लागेल, रिव्हिजन लागेल. मला सांगा याच्या व्यतिरिक्त काय करतात एक्झाम पास व्हायला? प्लीज डू एनलायटन मी. माझंही वय आहे, मी पण फॉर्म भरून देतो राज्यसेवेचा. सांगा की नाही आहे ना, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही ना लागत राव. 3 वेळा वाचलं आहे, रिव्हिजन केली आहे, त्यानंतर तुम्ही नोट्स काढले, आन्सर रायटिंग केली, व्हॅल्यू ॲडिशन केली. हे ट्रॅकर मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो बरोबर. ओपन डोमेनमध्येच ठेवेन मी. काय याचे काय 5 पण मी काय पैसे नाही चार्ज करत याचे. डोंट वरी अबाउट इट. ऑफिसला या, घेऊन जा, काही हरकत नाही. चलो आ जाओ, लेके जाओ. प्रत्येक इंग्लिश आणि मराठी दोन्ही सिलेबस वेगवेगळे आहेत. बघा ना तुम्ही यातलं किती वाचून झालं आहे, किती नाही वाचून झालं आहे. तुम्हाला अंदाज तरी येईल ना तुम्ही किती लेवलवर आहेत, काय लेवलवर. सर्व टॉपिक्सचं बरं का, सर्व टॉपिक्सचं या पद्धतीने, पोस्ट इंडिपेंडन्सपासून तर अगदी सगळंच, वर्ल्ड हिस्ट्री वगैरे, तुम्हाला कोणता टॉपिक घ्यायचा आहे सर्वांचं मी प्रॉपर या ठिकाणी चर्चा केलेली आहे. क्लिअर? तर माझं सजेशन असेल, एकदा तुम्ही हे प्रॉपर बघा, गो थ्रू करा आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. कारण काय होतं बऱ्याच वेळा, बघा आता तुम्हाला मी एक क्लासिक एक्झाम्पल देतो, कुठे नेमकी आपल्याला प्रॉब्लेम येतो बरोबर. चलो आता जसा की पॉवर्टी, दारिद्र्य, गरिबी, सिम्पल टॉपिक आहे सोसायटीचा. आपल्याला वाटतं मला काय येतं पॉवर्टी. मला सांगा पॉवर्टीमध्ये तुम्ही एवढं सगळं वाचलेलं आहे का? कन्सेप्ट, स्टेटस, डेटा बरोबर. पॉवर्टीचे वेगवेगळे टाईप आहेत, तिथे प्रकार आहेत पॉवर्टीचे. शहरी दारिद्र्य, ग्रामीण दारिद्र्य, ॲब्सोल्यूट, रिलेटिव्ह, सीझनल, परमनंट, फेमिनायझेशन, दारिद्र्याचे स्त्रीकरण वगैरे, मेजरमेंट मेथड, पॉवर्टी लाईन, कॉजेस, त्याचे इम्पॅक्ट, सोल्युशन वगैरे. मला सांगा एवढं सगळं आहे का तुमच्याकडे? नसेल वाचलं तर क्रॉस करा. ॲटलिस्ट सेल्फ रिअलायझेशन असलं पाहिजे ना. वेड्यासारखे काय बॅच आणि टेस्ट सिरीज लावताय, लावा. मग त्यांना सांगा तरी की बाबा ते तरी मला बिल्ड करून द्या, मग कशातून वाचायचं ते तरी सांगा. सो पहिला टप्पा असतो, माझं सजेशन असतं ते म्हणजे की काय, आधी तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही नेमके कुठे उभे आहेत. नाहीतर आपण काय करतो, दारिद्र्य बघतो, कारणे, उपाय, कारणे, परिणाम, सोल्युशन, कॉजेस, इम्पॅक्ट, सोल्युशन, एंड ऑफ द स्टोरी. मी म्हणतो हे ना 10वी 12वीला आन्सर लिहितात असे सगळे. आपल्याला अधिकारी व्हायचं यार, डेप्थ पाहिजे काहीतरी, हे माहीत पाहिजे. कन्सेप्ट, व्हेरियस अलिव्हिएशन ॲप्रोचेस आहेत, दारिद्र्य निर्मूलनाचे ॲप्रोचेस आहेत. अमर्त्य सेन यांचा कॅपेबिलिटी ॲप्रोच आहे, वाचला आहे का तुम्ही? मग तुम्हाला बापरे एवढं सगळं करावं लागतं, मायर परीक्षा पण क्लास 1 ऑफिसरची आहे, असं कसं बोलतायत तुम्ही? सो सुरुवात करण्याच्या अगोदर, बिफोर स्टार्ट, माझं एक हंबल रिक्वेस्ट असेल तुम्हाला, सिलेबस एक प्रॉपरली रिलिजियसली गो थ्रू करा आपल्या ट्रॅकर थ्रू. आणि मग आपल्याला सुरुवात करायचं आहे की नेमकी मग आता आन्सर, पुढचा प्लॅन कसा असला पाहिजे की पुढच्या मार्च आणि एप्रिलपर्यंतचा. तर बघा पुढचा प्लॅन कसा, सिलेबस झाल्यानंतर मी म्हणतोय प्लॅन करा बरोबर. मग तो प्लॅन कसा असला पाहिजे, मी इथे तुम्हाला एक प्लॅन पण दाखवतो बघा.
तर या ठिकाणी आपण हा प्लॅन बघूयात, बरोबर. मी सिलेबस क्लोज करून देतो म्हणजे जरा आपल्याला स्पेस मिळेल बऱ्यापैकी, राईट. आता हा जो प्लॅन आहे हा प्लॅन एकदम व्यवस्थित रिलिजियसली म्हणजे प्रॉपर त्यावर रिसर्च करून हा प्लॅन बनवला आहे. कारण UPSCचा प्लॅन चिटकवण्यात अर्थ नाही, कारण UPSCची मेन्स ही 8 दिवसात होते, विषय संपतो. आदल्या शनिवारी चालू होते, पुढच्या शनिवार रविवारपर्यंत विषय संपला. इथे असं नाही, आपली मेन्स महिनाभर चालणार आहे. ऑप्शनलचा शेवटचा पेपर 26 एप्रिलला आहे आणि तुम्ही जर आणि पहिला पेपर याचा आयोगाचा सुरू होतो 29 मार्चला, बरोबर ना. म्हणजे 1 महिना गॅप आहे आणि तुम्ही जर ऑप्शनलचा शेवटचा पेपर 15 मार्चला लिहिला आहे आणि डायरेक्ट 26 एप्रिलला उतरतायत, मी सांगतोय महिनाभरात तिथंच फेल आहे आपण ऑप्शनलमध्ये. मध्ये काहीतरी इन्सर्ट करावं लागेल, म्हणजे याला इंडिव्हिज्युअलिस्टिक प्लॅन म्हणतात. वेळेसारख्या काय 5 टेस्ट सिरीज आहेत, 10 सेक्शनल आहेत आणि डे वाईज आहेत. 17, 18, 19, 20, 21, 22 कोणत्या दिवशी काय करायचं आहे. मी तेच म्हणतोय, ट्रस्ट द प्रोसेस. जे सांगतोय ते फॉलो करा. ज्यांनी मोमेंटम फॉलो केले त्यांचे स्कोर बघा, सगळ्यांचे आलेले आहेत स्कोर, बरोबर. मी काही ते शेकी नाही मिळवत, मी काय फोटो बिटो नाही लावत की हा आमचा टॉपर आणि तो आमचा टॉपर, बरोबर. डे वाईज काय करायचं आहे मग आपल्याला बघा. मग आता हे शेड्यूल जरा आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात की नेमकी कसं असलं पाहिजे, बरोबर. 17 तारखेला आपली 9 तारखेला आता प्रिलिम्स होते आणि आपण 17 पासून या सर्व गोष्टींना स्टार्ट करतोय. 1 महिन्याचा 1 आठवड्याचा गॅप, त्याच्यामध्ये तुम्ही सिलेबसचा ॲनालिसिस करा. याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्ही की चेक करा आणि एकदा सिलेबस प्रॉपर ट्रॅक करा. मी परत बोंबलून सांगतोय, सिलेबस बघा. आपल्याला कळलं पाहिजे आपल्या रेसचे नियम काय आहेत आणि दुसरं म्हणजे तुम्ही किती पाण्यात आहेत, बरोबर. तर ह्या GS 1, 2, 3, 4 या चौघांचा सिलेबस ट्रॅकर आहे एकाच बुकलेटमध्ये. मी आता आपल्या टेलिग्राम चॅनेलवर पण शेअर करतो. जर कोणाला वाटलं ऑफिसला येऊन तुम्ही कलेक्ट करू शकता. ओपन टू ऑल आहे, सगळ्यांना देतो मी, काहीच प्रॉब्लेम नाही. 17 सुरुवात करतोय मी सोसायटीपासून, भारतीय समाजापासून सुरुवात केली आहे. का बरं हिस्ट्रीपासून सुरुवात न करण्याचं कारण काय, बऱ्याच वेळा जनरली UPSCचा जेव्हा आपण स्टार्ट करतो मी हिस्ट्रीपासून स्टार्ट करतो. इथे मी हिस्ट्रीपासून स्टार्ट का नाही केलेलं आहे, कारण जर राज्यसेवे आणि UPSCमधला फरक बघाल, UPSCमध्ये प्रिलिम्सलाच एन्शंट मेडायवल आर्ट अँड कल्चरचं वेटेज जास्त आहे, राज्यसेवेला ते नाही आहे. प्लस UPSCमध्ये कसं असतं की आधीपासून थोडंसं माहीत असल्यामुळे आधीपासून बरेचसे कॅन्डिडेट हे या सगळ्या गोष्टी वाचून येतात. अनफॉर्च्युनेटली राज्यसेवेची ही पहिलीच वेळ असल्यामुळे देर आर स्ट्रॉंग चान्सेस की तुमचं एन्शंट मेडायवल मॉडर्न आणि जगाचा इतिहास जो एक मोठा कॉम्पोनंट आहे तो तुमचा झाला नसेल. तर मग आपण त्या पद्धतीने सो हे जे 3 दिवस आहेत, माझं सजेशन असेल 17, 18, 19 या 3 दिवसामध्ये तुम्हाला सोसायटी हा विषय प्रिपेअर करायचा आहे. मग आता कसा प्रिपेअर करायचा याचे मी तुम्हाला 2-3 ऑप्शन्स देतोय. एक म्हणजे 2 ऑप्शन्स आहेत मेजरली. बघा, पहिलं मी सजेस्ट करेल, एकतर तुम्ही सेल्फ प्रिपेअर करा, काही प्रॉब्लेम नाही. नोट्स मटेरियल वगैरे काही लागलं मी सपोर्ट करतो, काही इश्यू नाही. पण राव असं होतं बऱ्याच वेळा की सर वाचायचा स्पीडच येत नाही आहे, तो टेम्पो मेंटेन नाही राहते. तर दुसरं एक मी सजेशन देईल याला, मी याचे काही सेशन्स प्लॅन केलेले आहेत. आपला जो स्पेशल मेन्सचं जे क्रॅश कोर्स असेल त्याच्यामध्ये काही हाय व्हॅल्यू ॲडिशन हे आपले सेशन्स असतील, ज्या 3 सेशनमध्ये जे एक्झामला लागतं आहे तेवढंच सोसायटी बघणार आहे आपण, बरोबर. सोसायटी बघायला गेलं लोक PhD करतात, सोशोलॉजी तर ऑप्शनल पण आहे, सगळं नाही. 3 दिवसात एकदम क्रिस्प टू द पॉईंट जेवढं विचारलं आहे तेवढंच बघा, विषय मिटवा. हे 3 सेशन्स आपले या ठिकाणी असणार आहेत, बरोबर. 17, 18, 19ला 17, 18, 19 झाल्यानंतर आपलं 20 तारखेला आन्सर रायटिंग सेशन असेल. याला मी म्हणतो फ्लॅश आन्सर रायटिंग सेशन. जे ऑलरेडी ज्यांनी आपल्याकडे UPSC मेन्स दिली आहे किंवा जे पल्सच्या मॉड्यूलला होते त्यांना हे माहिती आहे. फ्लॅशमध्ये आपण काय करणार आहेत आता तुम्हाला 20 तारखेला 20 नोव्हेंबरला आपण तुम्हाला 1 तासाचा वेळ देणार, बरोबर. लाईव्ह असतील ना हे सेशन, जे ऑनलाईन असतील ते झूम थ्रू जॉईन व्हा. पुण्यात असतील सेंटरला या, 1 तास वेळ असेल. 1 तासामध्ये तुम्हाला 3 10 मार्कर आणि 3 15 मार्कर असतील, म्हणजे टोटल किती झाले हे 75 मार्कर. कारण पेपर आहे 250 मार्काचा 3 तासात. साधं गणित लावा, दर तासाला तुम्हाला 80 ते 85 मार्काचं लिहावं लागतं. मी तरी 70-75 म्हणतोय, आणि ते पण विचार करून प्रॉपर डिसायफर करून स्ट्रक्चर विक्चर एक्झाम्पल सगळं, म्हणजे तुमचा मेंदू शार्प झाला पाहिजे. सर माझ्या डोक्यात पॉईंट होते पण मला एक उत्तर लिहायला 12 मिनटं लागले. अरे पण गरज नाही, एका उत्तराला जर 12 मिनटं लागले, 20 प्रश्न असतात, जर साधारण तुम्ही ऑन ॲन ॲव्हरेज प्रत्येकाला जर तुम्ही 12 मिनटं लावायला लागले, प्रॉब्लेम आहे. किती झाले 12 मिनटं जर लावले, किती झाले
बारदून 240 मिनिट. अरे परीक्षा तर 180 मिनिटाची आहे. काय करायचं तुमच्या डोक्यातल्या नॉलेजला, बरोबर ना. मग आपण म्हणतो मार्केटमध्ये की हा तो कलेक्टर मटेरियल होता पण कलेक्टर झाला नाही. कलेक्टर मटेरियल आणि कलेक्टरमध्ये फरक असतो, बरोबर. सो सांगायचा मुद्दा की वेळच नाही आहे त्या दिवशी. माइंड आणि पेन सिंक्रोनायझेशनमध्ये साप चालले पाहिजेत. यू डोंट हॅव इनफ टाईम टू थिंक ओव्हर इट. मी तरी 75 मिनिट देतोय, त्या दिवशी ते तुम्हाला भाई 80-85चं लिहावं लागतं. सो इट इज द रेस्ट अगेन्स्ट द टाईम. सो त्याच्यासाठी आपल्याला तुमच्या ब्रेनला ट्रेन करावं लागतं. नुसत्या टेस्ट सिरीजला लावलं म्हणजे यार तुम्ही नेट प्रॅक्टिस करतात आणि डायरेक्ट वर्ल्ड कप फायनलला उतरवतो. अरे मध्ये रणजी वगैरे खेळा. आपला फंडा तोच आहे ना. टेम्परामेंट कशी बिल्ट होणार आहे, हाताला सवय कशी लागेल, मेंदू कसा शार्प होईल. आणि तुम्हाला त्या अडचणी येतात की जेव्हा तुम्ही फ्लॅश आन्सर रायटिंग करतात तेव्हा तुम्हाला कळतं अरे यार माझ्याकडे नोट राहिली असती तर मजा आली असती. नोट्स काढायला मदत होते, तो पुश मिळतो. रेग्युलर आन्सर रायटिंग करतात. डेली कशाला आन्सर रायटिंग करतात, थकून जातात यार. डेली जर तुम्ही 1-1 तास लिहिणार, जे लिहितात ना तुम्ही स्वतः त्यांना विचारा की राव खूप एक्झॉस्टिव्ह प्रॅक्टिस येते. रोज लिहून एनर्जी पण खाऊ नका स्वतःची. ज्या शेड्यूलमध्ये मी दिलं आहे त्या दिवशी फ्लॅश आन्सर रायटिंग करा. 1 तासाचं सेशन राहील आणि सेशन नंतर लगेच त्याचं लाईव्ह डिस्कशन असेल आणि सगळे फ्लॅश सेशन मी स्वतः घेणार आहे. हे पण मी तुम्हाला सांगतो, बरोबर. सगळे फ्लॅशचे सेशन्स मी घेणार आहे. एकदम हाय इंटेन्सिटी. कुठला कीवर्ड आला पाहिजे, कशी डायग्राम, काय काय काय, म्हणजे याच्यामध्ये काय होईल तुमचं फ्लॅशमध्ये तुमचं सगळं प्रॉपर रिव्हिजन ही 20 तारखेला होऊन जाते. हे जे वरचे सेशन्स असतील, दिस सेशन्स आर गोइंग टू बी कंडक्टेड बाय ऋषिकेश सर, ज्यांनी आपलं पॉलिटीचं मॅरेथॉन घेतलं आहे. करंट अफेअर्सचा जो पार्ट असेल व्हॅल्यू ॲडिशन दॅट विल बी कंडक्टेड बाय धनंजय सर, बरोबर, ज्यांनी इकॉनॉमी आणि मॉडर्न हिस्ट्रीचं मॅरेथॉन घेतलं आहे. अँड फॉर एसे एथिक्स वी हॅव व्हेरी स्पेशलाइज फॅकल्टी विशाल बादल सर. सो ट्रस्ट मी, काही प्रॉब्लेम होणार नाही. मी सांगतो फॅकल्टीजचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देईल, पण आधी आपण सिलेबसचं बोलू. सो फ्लॅश आन्सर रायटिंग सेशन झालं म्हणजे तुम्हाला त्या दिवशी कळलं की नेमके काय करायचं आहे कसं. मग आता हे झालं सोसायटी. मग जॉग्रफी 1, 2, 3, 4 दिवस परत जॉग्रफीला, कारण जॉग्रफी मोठा विषय, फिजिकल जॉग्रफी, इंडियन जॉग्रफी प्लस महाराष्ट्राचा भूगोल आहे आपल्याला. आणि मग त्याच्यानंतर राहील आपलं आन्सर रायटिंग सेशन. परत हे कुठलं फ्लॅश. 2 दिवस गॅप ठेवला आहे मी, 26 आणि 27. का बरं, या 2 दिवसामध्ये सगळं रिव्हिजन करा. कशाची रिव्हिजन करा, सोसायटी प्लस जॉग्रफीची. आणि 28 तारखेला आता इकडं सेक्शनल टेस्ट द्या. डायरेक्ट कसं काय सेक्शनल टेस्टला येत आहेत, आन्सर रायटिंगचा माहीत नाही आणि मी म्हणतोय सेक्शनल टेस्ट द्या. इथे पहिली सेक्शनल टेस्ट आहे. हे करत असताना मीनवाईल आपण 26ला एक सिंगल एसेची पण प्रॅक्टिस करू, कारण एसे कमीत कमी एफर्ट्समध्ये चांगलं आउटपुट देणारा विषय. सो तो एक मध्ये, कारण त्या दिवशी तसंही आपलं काही रायटिंग नाही आहे, लेक्चर पण नाही आहे, काहीच नसेल. हे सेशन्स असतील आहे, हे जे मी केले आहेत ते, बरोबर. क्रॅश कोर्समध्ये हे सेशन्स असतील. मग आन्सर रायटिंग आपलं फ्लॅश सेशन, परत 4 सेशन्स फ्लॅश. या 2 दिवशी गॅप म्हणजे तुम्हाला रिव्हिजनला फक्त त्या दिवशी मग एसेची टेस्ट असेल. 28ला टेस्ट. परत 29, 30, 1 आर्ट अँड कल्चर, बरोबर. अगेन क्रिस्प नोट आहे. 5 दिवस मी दिलेले आहेत आर्ट अँड कल्चरला. बघा 29, 30, 1 पर्यंत 4 दिवस दिलेले आहेत आपण याला. का बरं, कारण बघायला गेलं आर्ट अँड कल्चर कधी न संपणारा विषय, क्रिस्प एकदम. कशा पद्धतीने जायचं तर या. आता बघा बऱ्याच वेळा तुम्ही म्हणताय की तुम्ही ऐकलं असेल की यार हा काय क्रिस्प 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 बोलतो, असं किती क्रिस्प असतं. बघा आता मी तुम्हाला ते पण सांगतो कशामुळे क्रिस्प होतात गोष्टी. सगळ्यात पहिलं म्हणजे की तुम्ही जर सिलेबसला चिटकून राहिले तर गोष्टी क्रिस्प होतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं सेशन कसं जातं आहे त्याच्यावरून गोष्टी क्रिस्प होतात. तिसरं म्हणजे तुम्ही रायटिंग कसं करतायत त्याच्याने गोष्टी क्रिस्प होतात. म्हणजे आता दारिद्र्याची कारणे 50 कारणं आहेत, आपण लिहायला जागा कुठं आहे, लिहायचं 150 शब्दात आहे. मग तुम्हाला ऑटोमॅटिकली क्रिस्प करावं लागतं. म्हणजे बिकॉज ऑफ कंपल्शन यू क्रिस्प युअर कंटेंट, ते आन्सर रायटिंगने. आणि सगळ्यात चौथं म्हणजे की मटेरियल काय वाचतायत तुम्ही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता मूळ मुद्दा येतो की मग सर नेमकी मटेरियल वगैरे कसं काय कशा पद्धतीने चालेल. बघा मी तुम्हाला ते एक सॅम्पल दाखवतो. मटेरियलमध्ये आता आपल्याकडे कसं असतं की 3-4 प्रकारच्या फाईल्स असतात स्पेसिफिकली, बरोबर. एक म्हणजे की स्टॅटिक नोट, बरोबर, म्हणजे याच्यातच मी तुम्हाला दाखवतो. एक असते आपली ही स्टॅटिक नोट. येस मॅडम, सॉरी, दिस इज युअर स्टॅटिक नोट. काय तुम्हाला कवर पेज बघायचं का ते दाखवणार. ही स्टॅटिक नोट आहे, बरोबर. मराठीतली MPSC मेन्सची इंडियन सोसायटीची ही स्टॅटिक नोट आहे. काहीतरी
काहीतरी 80-90-100 पानांची ती नोट आहे। जर तुमचा अतिशय वीक असेल, मी म्हणलं ही स्टॅटिक नोट बघा, स्टॅटिक नोटमध्ये कसं केलेलं आहे मी तुम्हाला तेही सांगतो की या नोटमधनं तुम्हाला काय 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 मिळेल। तर सगळ्यात पहिलं देतो मी तुम्हाला या नोट्समधून सगळा कव्हरेज आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज, व्हॅल्यू ॲडिशन कंटेंट आहे की मग त्याच्यामध्ये काही डेटा असतील, फॅक्ट्स असतील, रिपोर्ट असतील तर ते, आन्सर रायटिंग ओरिएंटेड, जेवढं विचारलं आहे तेवढं फापट पसारा नाही, भारतीय समाज म्हणजे या सगळ्या गोष्टींचं मी कशाला काही गरज आहे का हे लिहायची, काव्यवाचन चाललं आहे का इथे, जेवढं विचारलं आहे तेवढंच लिहा, कारण आन्सर रायटिंगला वेळ कुठं आहे, 27चा अटेम्प्ट देत आहे का 28ची तयारी करताय, 5 महिन्यात संपवायचं आहे, पाल्लाळ का लावतो आहे आपण, बरोबर। तिसरं करंट अफेअर्सच्या लिंकेजेस, राईट, करंट अफेअर्सच्या लिंकेजेस आहेत, इझी टू रिवाईज आहेत, आणि पुढचं म्हणजे की काय, मेंटरशिपची एज देतात। कसं आहे बघा, आता मी तुम्हाला सांगतो, आता हा आपली सिलेबस आहे, राईट, भारतीय समाजाची प्रमुख वैशिष्ट्ये, युनिट 2, युनिट 3, युनिट 4, युनिट 5, युनिट 6, युनिट 7, याच्यामध्ये पूर्ण आपले सिलेबसचे टॉपिक्स कवर होतात, पॉवर्टी, पॉप्युलेशन, अर्बनायझेशन, फिमेल बॉडी, ग्लोबलायझेशन आणि सोसायटी। नोटमध्ये काय मिळतं तुम्हाला, जर एक्झॅक्टली जर तुम्ही आत बघाल तर प्रत्येक नोटच्या सुरुवातीला मी हे UPSCचे PYQs दिलेत, कारण आयोगाचे PYQs आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत, कारण आपली ही पहिली एक्झाम असेल, बरोबर। तुम्हाला कळतं आहे की क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातात। पहिला टॉपिक काय होता, सॅलियंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, भारतीय समाजाची वैशिष्ट्ये आणि समाजाची विविधता। तुम्हाला कळतं आहे की क्वेश्चन हे सगळे ॲनालिटिकल 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 येतं आहे का लक्षात, ॲनालिटिकल ॲनालिटिकल म्हणजे ॲनालिसिस करणारे क्वेश्चन येत आहेत, तुम्हाला फॅक्च्युअल डेटा कमी विचारला जातो आहे, मग तुम्ही अभ्यास करतानाही तसा कराल। मग खाली काय केलं आहे आपण, नोट्समध्ये तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे कशा पद्धतीने नोट्समध्ये चालतं, तर बरोबर, इंट्रोडक्शन, काही कॉमन डेफिनेशन्स असतील तर मी इथं डेफिनेशन्स या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत, राईट, सांगतो मी, डिटेल नोट नाही वाचून दाखवत, यामध्ये काही डायग्राम्स असतात ज्या की तुम्ही एक्झाममध्ये वापरू शकतात, या रेडीमेड डायग्राम्स आहेत, मराठीमध्ये पण अवेलेबल आहेत, त्या मी आता वेळेच्या अभावामुळे मी फक्त एकच नोट दाखवतो, ही सॅम्पल मराठीची इथं आहे, हे काय तुम्हाला दिसेलच यात, हे काय, दिस इज दी मराठी नोट, बरोबर। चलो, या पद्धतीने त्यानंतर याच्यामध्ये पॉईंट वाईज सगळ्या गोष्टी आहेत की काय काय कॅरेक्टरिस्टिक, भारतीय समाजाचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी आपण डिस्कस केलेल्या आहेत। असं करत करत जेव्हा तुम्ही ते चॅप्टर आपलं संपतं, याच्यामध्ये काही टेबल्स आहेत बघा तुम्हाला कंपॅरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये, किंवा हँड ड्रॉन डायग्राम्स आहेत, फॅमिलीचे टाईप कुठले कुठले, एक्झाममध्ये जे लागतं त्या सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळत आहेत, तुमचं काम काय राव 4 दिवसामध्ये वाचून संपवायचं, आणि दिस इज द रेस अगेन्स्ट द टाईम। मलाही समजतं सोसायटी जर एकदम तुम्ही स्क्रॅचपासून वाचायला गेलं 10, 12, 15 दिवस लागतील, पण आपल्याकडे वेळ नाही आहे, सो रेडीमेड देतोय ना तुम्हाला तेवढंच करणार आहोत। क्रॅश कोर्स हे सेशन बघा, सेशन नंतर या तुम्ही त्या नोट्स बघा, संपला विषय, काहीच करायची गरज नाही येणार, बरोबर। हे टेबल आहेत कंपॅरेटिव्ह, मेरिट्स अँड डिमेरिट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात ना, बरोबर, जे UPSCवरून स्विच होत आहेत त्यांना माहिती आहे, या पद्धतीने या सगळ्या गोष्टी चालतात, बरोबर। यात सगळं दिलं आहे मग याच्यामध्ये की कशा पद्धतीने लिगलायझिंग एखादा करंट इव्हेंट्सवरचा मॅटर असेल, किंवा इंटरफेथ आणि इंटरकास्ट मॅरेजेसवरती करंटमध्ये सध्या न्यूजमध्ये तर ते येतात ते, राईट। असं करत करत जेव्हा तुम्ही चॅप्टरच्या शेवटी येतात बघा, लेट मी टेक यू टू द एंड ऑफ द चॅप्टर, सगळं याच्यामध्ये प्रॉपर या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत। आता या ठिकाणी तुमचं हे चॅप्टर संपलं, इथे मी काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते हे करा, अदरवाईज आपले फ्लॅश आन्सर रायटिंगमध्ये होतील। आता खाली येतात खरी मजा येते ती म्हणजे की व्हॅल्यू ॲडिशन, एकाच नोटमध्ये कीवर्ड, जेणेकरून आन्सर छान दिसतं, प्ल्युरॅलिझम, मल्टीकल्चरॅलिझम वगैरे हे कीवर्ड्स आहेत। नंतर काही ॲक्रॉनिम्स आहेत, ॲक्रॉनिम्स म्हणजे काय की असे असतात ना ते, जसं की फॉर एक्झाम्पल IT प्लस IT इज इक्वल टू IT, छान वाटतं ना, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्लस इंडियन टॅलेंट इज इक्वल टू इंडिया टुमॉरो, मोदींचं वाक्य आहे ना हे, म्हणजे छान वाटतं ना असे काहीतरी कीवर्ड वगैरे ॲक्रोनिम वाचायला, रेडीमेड देतो। शेवटी आन्सर रायटिंग म्हणजे काय, तुम्हाला किती नॉलेज आहे ते तर पाहिजे, पण एका पॉईंटनंतर सगळ्यांकडे सेम नॉलेज असतं, तुम्ही काय वेगळं सांगणार आहेत। आर्टिकल 32मध्ये रीट सगळ्यांसाठी सेमच रीट आहे, तुम्ही काय वेगळं लिहिणार, तुम्ही कसं लिहितात ना हे मॅटर करतं इथे तुम्हाला, आणि ते त्यावेळेस नाही सुचत हां, 8-10 मिनिटामध्ये एक प्रश्न लिहायचा आहे, काय सुचणार आहे, तिथं नाविन्य येत असेल, मी म्हणतो मग UPSC MPSC सोडा, एखादा ज्ञानपीठ नोबेल घेऊन या देशासाठी, नाही सुचत तिथे, सगळं रेडीमेड पाहिजे, तेही 3-4 वेळा वाचून झालं पाहिजे, त्यासाठी हा सगळा खटाटोप आहे।
हे रेडीमेड ॲक्रोनिम्स आहेत तिथे प्रोव्हाइड केलेले, बरोबर. हे बघा सगळ्यांचे आहेत, तुम्हाला जे लक्षात राहत आहेत ते ठेवा. इंग्लिश आहेत तसे मराठी पण आहेत. सिमिलरली तुम्हाला रेडीमेड स्ट्रक्चर आहे, टेम्पलेट. ह्या टेम्पलेटमध्ये लिहित जा. जर तुम्हाला विचारलं रिझन्स फॉर डायव्हर्सिटी, भारतामधील विविधतेचे कारणे, हेच हेडिंग द्या ना. जॉग्राफिकल रिझन, हिस्टॉरिकल रिझन, इकॉनॉमिक रिझन आणि कल्चरल रिझन. भौगोलिक कारणे, ऐतिहासिक कारणे, सांस्कृतिक कारणे आणि आर्थिक कारणे. झालं आन्सर. रेडीमेड देतो, मग ते 4 दिवसात त्या गोष्टी कव्हर होतात. येत आहे का लक्षात कशा पद्धतीने चालतं. सिमिलरली म्हणून म्हणतो की हे जे आपण शेड्यूल बघतो याच्यामध्ये हे 4 ते 5 दिवसामध्ये का कव्हर होत आहेत प्रत्येक याच्यात, की तुम्हाला रेडीमेड मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं आहे आणि यू डोंट हॅव टू डू एनिथिंग म्हणजे एकच गोष्ट करायची राव, त्या दिवशीचं टार्गेट त्या दिवशी संपवा. आणि दुसरं म्हणजे आन्सर रायटिंग करा. फ्लॅश मात्र रिलिजियसली फॉलो करा. ट्रस्ट मी, फ्लॅशचा रिझल्ट किंवा फ्लॅशचा जो इम्पॉर्टन्स आहे ना तो तुम्हाला 2 महिन्यानंतर कळेल. सुरुवातीला प्रचंड त्रास होईल, एका तासात 2च आन्सर लिहिता येतील, हरकत नाही. डायरेक्ट टेस्टला उतरू नका. जे हात जोडून विनंती आहे माझी, माझ्याकडे नका लिहू फ्लॅश, मला फरक नाही पडत, हरकत नाही, काही वाईट नाही वाटणार मला. पण यार कुठं का असत नाही, फ्लॅश लिहा. डेली नका लिहू. डेली लिहितायत आणि कोणी तुम्हाला फीडबॅकच देत नाही आहे, काही डिस्कशनच होत नाही, कशाला लिहितायत आन्सर. मग तुम्ही लिहिताय ते आणि त्यामध्ये 108 वेळा हरिनामाचा जप आपण लिहितो, त्याच्यामध्ये काय फरक आहे. पांढरा पेपर काळा करणं म्हणजे आन्सर रायटिंग ना. दॅट जस्ट गिव्ज यू द सुडो सॅटिस्फॅक्शन. काहीतरी केल्यासारखं वाटतं, म्हणजे मी मारल्यासारखं करेल, तुम्ही लागल्यासारखं करा, वा 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 काय मस्त चाललंय. मग भाई परीक्षाच कळली नाही आपल्याला. असं करत करत आर्ट अँड कल्चर, फ्लॅश, मॉडर्न, फ्लॅश, वर्ल्ड हिस्ट्री, फ्लॅश. वर्ल्ड हिस्ट्रीला 1च दिवस दिलेला आहे, कारण वर्ल्ड हिस्ट्रीची जर तुम्ही आपली नोट बघाल 30 पेजेसमध्ये सगळं वर्ल्ड हिस्ट्री उडवलं आहे. 30 पेजेस पण कुठल्या एवढ्या साईजचे, पाम्पलेट साईजचे नोट्स आहेत त्या. काय कशा सगळं मी सांगेल तेव्हा. ट्रस्ट मी, ट्रस्ट द प्रोसेस या पद्धतीने, बरोबर. कारण भाई 8 मेन्स लिहिलेल्या आहेत, ट्रस्ट मी. माझ्या 8 मेन्स झालेल्या आहेत, विशाल सरांच्या 6 मेन्स झालेल्या आहेत, धनंजय सरांच्या 4 मेन्स झालेल्या आहेत, ऋषिकेश सरांच्या 2 मेन्स झालेल्या आहेत. टोटल अनुभव जी आपली टीम आहे जी तुम्हाला गाईड करेल या पूर्ण प्रोसेसमध्ये, त्या टीमलाच अनुभव 15-20 मेन्सचा आहे. आणि टोटल अनुभव म्हणजे मेन्स नुसते दिल्याने नापास झाले असंही नाही आहे, टोटल अनुभव आपला 6 इंटरव्ह्यूचा आहे. सो ट्रस्ट मी, एवढ्या वेळामध्ये होतं, व्यवस्थित केलं तर. आणि व्हायलाच पाहिजे राव, त्या ह्याच्याने जा, होणार नाही असं नाही, व्हायलाच पाहिजे. मग त्यासाठी रात्रीचा दिवस एक करू. हा किलर ॲटिट्यूड पाहिजे ॲस्परंटमध्ये. बघायला गेल्यावर वर्ल्ड हिस्ट्रीवर PhD होऊन जाईल, बरोबर. सो आपल्याला यावर जरा काम करायचं. परत आता इथे मी गॅप दिला, बरोबर, 9-10 आणि परत 11 तारखेला आपली टेस्ट आहे. आणि मग परत हा अख्खा वीकमध्ये गॅप आहे, 12 पासून तर 17पर्यंत, की तुमच्या आधीच्या याच्यात काही गोष्टी राहिल्या असतील, अख्खं GS1 परत रिवाईज करा. आणि 18 तारखेला आता फुल लेंथ टेस्ट द्या. वेड्यासारखे काय सुरुवातीलाच फुल लेंथ टेस्ट देत आहेत. सेक्शनल टेस्टमध्ये पण 20 क्वेश्चन असतील, फुल लेंथमध्ये पण 20 क्वेश्चन असेल, हे पण मी तुम्हाला सांगतो. सेक्शनल म्हणजे 12 क्वेश्चनची काहीतरी गोष्ट चिटकवून द्यायची, तुम्हाला ठिगळ चिटकवायचं, 12 आन्सर लिहायचं. भाई 6 आन्सर तर आपण आपल्या फ्लॅशमध्ये लिहितोय, बरोबर ना. 6 तर फ्लॅशमध्ये लिहितो, 12ची काय टेस्ट देतोय मी तुम्हाला. सेक्शनलमध्ये पण 20 क्वेश्चन, फुल लेंथमध्ये पण 20 क्वेश्चन. पण फुल लेंथ आणि सेक्शनलमधला फरक काय, फुल लेंथमध्ये अख्खा GS एकत्र आहे. हे करत असताना मध्ये मी ऑप्शनलसाठी पण तुम्हाला म्हणतोय दिवस काढा. हा जो मधला 7 डिसेंबरला मी म्हणेल पहिला ऑप्शनल ठेवा. आता तुमचा इंडिव्हिज्युअल ऑप्शनल कोणता आहे त्यावर डिसाईड करा. आपल्याकडे जॉग्रफी, अँथ्रोपॉलॉजी आणि PSIR आणि सोशोलॉजी 4 ऑप्शनल्स अवेलेबल आहेत. याच शेड्यूलमध्ये बसून जाणार, काही प्रॉब्लेम नाही. नाही तर आणखी यार वेगळंच ऑप्शनचं काहीतरी भलतंच धुतडून राहतं, ते काहीतरी वेगळ्याच टायमिंगनुसार चालतात. कोणीतरी म्हणतं 20 टेस्ट द्या, 15 टेस्ट द्या. ऑप्शनलच्या साधारण मी म्हणतो 4 सेक्शनल आणि 6 फुल लेंथ इनफ, काही जास्त करायची गरज नाही. सो इथे ऑप्शनल होतो. इथे तुमचा GS1 संपला, बरोबर, 18 तारखेला. आणि 19 पासून मी म्हणतोय आपण आता एसेला स्टार्ट करणार आहोत. एसे का बरं, कारण पहिला एसे आठवतो का आपण कधी लिहिला आहे, हा इथंच लिहिला आहे ना पहिला एसे, हा बघा या ठिकाणी हा आहे ना इथं पहिला एसे. पहिला एसे लिहिल्यानंतर तुम्हाला कळेल की काय लागतं. स्क्रॅचपासून एसे लिहा. माझं म्हणणं आहे कुठलाच व्हिडिओ बघू नका, काहीच करू नका, काहीच करू नका, तुमच्या मनाने एसे लिहा. आधी तुम्ही कसं लिहितात ते बघा. पूर्ण चुकीचं असेल मी सांगतो चुकीचं आहे, विशाल सर सांगतील जा रे बाबा चुकलं आहे तुझं, 0 पासून स्टार्ट कर. थोडंफार बरोबर डागडुजी करू ना त्यामध्ये. धोनी पण खेळतो, विराट कोहली पण खेळतो, पण धोनीसारखा खेळतो, कम्फर्टेबल आहे म्हणून जिंकतो, ग्रेटेस्ट फिनिशर आहे. तुम्ही ठीक आहे एखाद्यात काय मराठी पंडितासारखा किंवा एखाद्या ऑथरसारखं नाही लिहिता येत यार, पण एक्झामला चालतं की कशाला अननेसेसरी बदल करताय.
कशाला विनाकारण पुणेरी टोन आला पाहिजे एसेमध्ये? काही गरज नाही आहे. मराठी माझी भाषा सुंदर आहे, वेगवेगळ्या भाषांमधली मराठी सुंदर आहे, प्रोव्हाइडेड ग्रामर नीट असलं तर, बरोबर. सो येऊ द्यात नाही रे तिथलं, काही हरकत नाही आहे, बोलू आपण, विशाल सर सांगतीलच तुम्हाला. सो एसेचा पूर्ण वीक असेल इथे, एसेचा पूर्ण वीक असेल, याच्यामध्ये वर्कशॉप टाईप आपण हे सगळं डिस्कस करणार आणि याच्यातच तुमचा ऑप्शनलचा पहिल्या पेपरचा सेकंड पार्ट पण होऊन जाईल. 15-15 दिवसांचा गॅप दिला आहे मी ऑप्शनलचा. मग 25 तारखेला आपली एसेची फुल लेंथ टेस्ट असेल. म्हणजे तुम्हाला आता कळलं आहे की एसे कसा लिहायचा, म्हणजे आलं लक्षात. साधारण एक्झाम नंतरच्या महिना सव्वा महिन्यातच तुमचा एसे होऊन जातोय, तुमचा GS1 होतोय, तुमचा ऑप्शनलचा पेपर 1 पण होतोय. ऑप्शनलचा पेपर 1 250 मार्क, एसे 250 मार्क आणि GS1 250 मार्क. गाईज 750 मार्क तुमचे ते पहिल्या 40 दिवसात होत आहे, पहिला महिना 40-50 दिवसात होत आहे. दाखवून द्या कसं करणार आहे, दाखवा मला, आणून द्या एखादं कुठलंही शेड्यूल, खाली कमेंटमध्ये पिन करा, हे शेड्यूल आहे सर, होतं आहे आमचं. तसं मी छाती टोकून सांगू, डंके की चोट पे कहता नाही होत. सो 40 दिवस आणि त्याच्यानंतर मी एथिक्सला स्टार्ट करतोय. वाय एथिक्स? आय एम टेकिंग इट कारण आता एथिक्सचं कसं असतं की तो फोमो असतो. राज्यसेवा असू द्या किंवा UPSC मेन्स असू द्या, एथिक्सचा संबंध 4-8 महिनेच आधी मागं गेलेला आहे. त्यात राज्यसेवेची पहिली मेन्स असल्यामुळे आपल्याला माहीत नाही एथिक्स नेमकी कसं आहे. डायरेक्ट धरलं, मेन झाली 9 नोव्हेंबरची, 15 तारखेपासून 20 तारखेपासून तुम्ही एथिक्सच्या बॅच सुरू करून द्या. अरे बाबा बघ तरी आन्सर रायटिंग कसं आहे, एथिक्समध्ये काय विचारलं जाते, प्रश्न बघा, नुसतं थेरी काय शिकवतायत, बरोबर. तुम्हाला जर विचारलं गेलं की तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या व्यक्तीने प्रेरित केलं, विच पर्सन हॅज इन्स्पायर्ड यू इन युअर लाईफ अँड व्हॉट हॅव यू लर्न फ्रॉम दॅट पर्सन, आणि तुम्ही त्या व्यक्तीकडून काय शिकवलं, चला लेक्चरमध्ये मी शिकवलं, सगळं लिखवलं. कोणी म्हणतंय शिवाजी महाराज आहेत, कोणी म्हणतंय आंबेडकर आहेत, कोणी म्हणतंय टिळक आहेत, कोणी म्हणतंय फुले आहेत, कोणी म्हणतंय शाहू महाराज आहेत, सगळं ओके. मी लिहितो मला माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांनी इन्स्पायर केलं, माझ्या बापाने इन्स्पायर केलं आणि मी त्याच्याकडनं शिकलो. चुकीचा आहे आन्सर माझा. हे शाळेत शिकवायची गरज आहे की तुम्हाला इन्स्पायर कोण करतं. मला माझा बाप इन्स्पायर करतो, लिहितो मी आन्सरमध्ये. महापुरुष आहे माझ्या लेखी माझा बाप, ज्याने जेवढ्या लिमिटेड रिसोर्सेसमध्ये त्याने हे केलं आहे. नसू शकतं का हे आन्सर? तुम्ही काय बॅच घेत सुटले तर राव, घ्या ना बॅच, पण अरे बाबा त्याला बेसिक आन्सर रायटिंग तर येऊ द्यात. मी हे छाती ठोकून का लिहिल, माय फादर हॅज इन्स्पायर्ड मी, पहिलं वाक्य का लिहिल मी, कारण मला माझ्या आन्सर रायटिंगवर कॉन्फिडन्स आहे. जे लिहिल ते प्रॉपर लिहिल, जे लिहिल ते कन्व्हिन्सिंग लिहिल. येतंय लक्षात? विच पर्सन हॅज इन्स्पायर्ड यू, या पद्धतीने आन्सर रायटिंग असतं. कळतंय? म्हणून म्हणतो एथिक्सला थोडा वेळ जाऊ द्या आणि मग एथिक्समध्ये उतरा. वेडात मराठी वीर दौडिले सात, एथिक्स मला येत नाही. का येत नाही? अरे बाबांनो, तुम्हाला ती नॅक माहीत नाही आहे कसं लिहायचं आणि काय वाचायचं तर, बरोबर. लहानपणी जेव्हा बाळाला आई म्हणते की बाळा बेटा खोटं बोलू नये, खोटं बोलणं वाईट असतं, इथून एथिक्सची सुरुवात आहे. जॉनी जॉनी यस पप्पा, टेलिंग लाईज नो पप्पा, बरोबर ना. ही एथिक्स आहे बाबा, ते चांगल्या भाषेत लिही. त्यासाठी सिलेबस माहीत हवा. येण्यासारख्या बॅच काय करतोय, आन्सर रायटिंग काय करतोय किंवा करते. ऑप्शन तर मार्केटमध्ये एनी टाईम अवेलेबल असेल, ही बॅच ती बॅच, यो टेस्ट सिरीज त्यो टेस्ट सिरीज. अरे बघा तरी ना, कधी उतरायचं आहे त्याच्यामध्ये. मग आपण काय करू, आठवडाभर एथिक्स थिअरी प्रॉपर विथ सेशन्स म्हणतोय, त्याच्यामध्ये एक डिस्कशन सेशन्स, टीचिंग सेशन्स नाही, डिस्कशन सेशन्स, डिबेट व्हायला हव्यात एथिक्समध्ये. एथिक्स काय सांगतं आपल्याला बघा. तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एथिक्स अँड मोरॅलिटी. एथिक्स म्हणजे ॲब्सोल्युटली जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, जे चांगलं आहे ते चांगलं आहे. मोरॅलिटी म्हणजे मला जे चांगलं वाटतं ते, मला जे वाईट वाटतं ते. रस्त्यावर पडलेली वस्तू उचलू नये, हे एथिक्स शिकवतात. मोरॅलिटी काय सांगते, रस्त्यावर पडलेले पैसे उचलणार, वर पुढे कोपऱ्यावर एखादा गरीब माणूस बसलाय, त्याला गरज आहे, त्याला उचलून मी ती 500ची नोट देणार. आता मी चुकीचं केलं का बरोबर केलं? हे डिस्कशन झालं पाहिजे ना. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही प्रामाणिकपणा कधी फॉलो केला, ऑनेस्टी तुम्ही कधी फॉलो केली, आणि आपला आन्सर असतं काय, क्रिकेटचा सामना खेळत असताना मी फलंदाजाला चुकीचं बाद दिलं आणि मग तो चालला गेला, परत आला आणि मी मॅच हारलो. असं कोण करतं? तुम्ही क्रिकेट खेळले आहेत ना. क्रिकेट इज रिलिजन इन इंडिया. एकमेकांना सख्खा मित्र राहिला तरी मारामाऱ्या होतात क्रिकेट खेळताना, आणि हा म्हणतोय की मी असं एथिक्स फॉलो केलं. अरे असं नसतं एथिक्स. हॉटेलमध्ये जेवायला बसलोय, 8 चपात्या खाल्ल्या, 6चे पैसे लावले. मी त्याला म्हटलो बाबा मी तुझ्याकडचं मीठ खाल्लंय, मला 2 चपात्यांचे पैसे लाव, मी फुकटचं कोणाच्या घरचं खात नाही. हे एथिक्स असतं. हे फक्त चांगल्या भाषेत लिहायचं आहे.
त्यासाठी हे सगळं खटाटोप आहे. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस हे जे आहे ना हे सगळं त्यासाठी. येतं आहे का लक्षात? आणि मग एथिक्सची आपलं हे इकडं काय फ्लॅश, बरोबर. आणि पुढे परत मग केस स्टडी नंतर फ्लॅश, एथिक्सची फुल लेंथ टेस्ट 8ला, परत एथिक्सची रिव्हिजन आणि इथे एथिक्सची फुल लेंथ टेस्ट. म्हणजे साधारण आपण हे 15 जानेवारीपर्यंत आता तुमचं एसे झाला, तुमचा एथिक्स झाला, GS1 झाला, बरोबर. आणि सायमल्टेनियसली ऑप्शनलचा पेपर 1 पण झाला आहे, बरोबर. हे बघा ऑप्शनलचा पेपर 1 पण पूर्ण झाला आहे. 1000 मार्क आपले 15 जानेवारीपर्यंत संपले. उरले किती? 750 मार्क, बरोबर. त्यातला GS2, GS3 आणि ऑप्शनलचा पेपर 2. 15 जानेवारी आहे. एक्झामला किती दिवस बाकी आहेत? फेब्रुवारी, मार्च आणि साधारण ठीक आहे मार्च पकडू आपण, साधारण अजून 60 दिवस बाकी आहेत. विथ एक रिव्हिजन, विथ प्रॉपर आन्सर रायटिंग आणि विथ प्रॉपर इव्हॅल्युएशन, फीडबॅक, डिस्कशन, कंटेंट रायटिंग, नोट्स सगळं तुमचं 15 जानेवारीपर्यंत. तरी आता 60 दिवसात 3 विषय करायचे. सेम पॅटर्न. पॉलिटी 5 दिवस दिले, 16, 17, 18, 19, 20. फ्लॅश, फुल लेंथ एसे, कारण मध्ये एसेला ब्रेक दिला आहे का? कारण एथिक्स चालू आहे. एथिक्स आलं ना मग एसे लिहायला मजा येते. हे जे मी तुम्हाला 2-4 उदाहरणं सांगितले छान वाटले ना ऐकताना, लिहाणार आहोत एसेमध्ये, त्यालाही छान वाटतं तपासताना. मग पॉलिटीची टेस्ट, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस, आन्सर रायटिंग, परत IR 30-31 संपलं तुमचं. 31 तारखेपर्यंत तुमचा GS2 पण संपला. जानेवारी एंडिंगपर्यंत 1250 मार्क संपले. मीनवाईल तुमचा ऑप्शनलचा पण पेपर 2A झाला आहे, म्हणजे ऑप्शनल पण ऑलमोस्ट संपला. जानेवारी एंडिंगपर्यंत आपलं 1500 मार्क्स का सुपडा साफ. आता उरला आहे फक्त GS3. उरलेल्या फेबमध्ये GS3 करा. एंड ऑफ द डिस्कशन. ठीक आहे. रिव्हिजन परत इथे, बरोबर. सेम आन्सर रायटिंग, गॅप, फुल लेंथ टेस्ट, सेक्शनल टेस्ट, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस. रिव्हिजनचे 3 दिवस, 5 दिवस. फुल लेंथ टेस्ट, इकॉनॉमी, फ्लॅश, परत सायन्स, डिझास्टर मॅनेजमेंट, फ्लॅश, एसे. बस झालं. या पद्धतीने आपलं हे पूर्ण सेशन जातं. आणि मग उजाडतो तुमचा मार्च. आणि मग मार्चमध्ये येते तुमची आता ॲक्च्युअल एक्झाम, बरोबर. का? हा जो दिवस आहे हा दिवस आहे तुमचा ॲक्च्युअल एक्झामचा. MPSCचा लँग्वेजचा पेपर आहे या दिवशी 29ला, मराठी आणि इंग्लिश. त्याच्यासाठी सेपरेट काही करायची गरज नाही आहे, कारण 300 पैकी 75 मार्क आले तरी तुम्ही पास असतात. 10वी लेवलचं मराठी इंग्लिश असतं, बेसिक फंडा असतो. फक्त 300 मार्काचा पेपर लिहायचा, दॅट्स इट. सगळे पास होणार, काही इश्यू नाही आहे. इथं GS3 आणि मग सगळं हे म्हणजे 7 तारखेला रिव्हिजन ऑफ GS3 आणि GS3ची फुल लेंथ टेस्ट तुमची इथं संपली. आणि या ठिकाणी तुमचा पूर्ण मॉड्यूल मग 8 मार्चला संपतं आहे. अजूनही एक्झामला 15 दिवस बाकी आहेत. ॲक्च्युअल GSला आणखी पुढं, बरं का. लँग्वेजला 15 दिवस बाकी आहेत. आणि मग ह्या उरलेल्या टेच्यामध्ये आपल्याला सिम्युलेटर टेस्ट घ्यायची आहे. सिम्युलेटर म्हणजे काय? आयोगाचा जसा गॅप असतो पेपरमध्ये, सेम त्या पॅटर्नवर UPSCची सिम्युलेटर कशी असते? शुक्रवारी एसे 9 ते 12, शनिवारी 9 ते 12, 2 ते 5 GS1-2, रविवारी 9 ते 12, 2 ते 5 GS3-4. ही सिम्युलेटर असते. आपण पण आयोगाची सिम्युलेटर ठेवली आहे इथे. काय? 18 तारखेला तुमचा पहिला काय ठेवलो आहे आपण? 18 तारखेला ठेवले तुमचा पहिला एसे 18 मार्च. आणि 25-26ला आहे तुमचा GS1-2 आणि इकडे आहे 3 and 4. आणि मग तुमचा लँग्वेजचा पेपर. आणि मग इथून पुढे येतं तुमची आयोगाच्या तारखा. या पद्धतीने हे आपलं शेड्यूल डिटेल या पद्धतीने. आणि MPSCचा पहिला एसे इथे येतो आहे, बरोबर. कारण याच्या अगोदर पण आपण ही दुसरा सिम्युलेटरचा राऊंड पण इथेच केला आहे. 31 तारखेला दुसरा राऊंड असेल. असं नाही आहे बरं का की लँग्वेजचा पेपर सुरू झाला आणि आता सर मी रायटिंग करत नाही. गाईज 29ला लँग्वेजचा पेपर आहे आणि तुमचा ऑप्शनलचा पेपर कधी येतो आहे? हा 26. 1 महिना गॅप आहे. तुम्ही जर मध्ये रायटिंग थांबवून दिलं ना, खलास आहे विषय. एवढी सगळी मेहनत पाण्यात जाईल. तुम्ही लिहा, शेड्यूल फॉलो करा. मी देतो ना तपासून, दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. गॅरंटेड 5 दिवसाच्या आत पेपर मिळेल. आस्क एनीबडी जे स्पेशल मेन्सला आहेत UPSCच्या. 5 दिवसात पेपर इव्हॅल्युएटेड विथ डिटेल फीडबॅक दाखवणार आहे मी, कसं इव्हॅल्युएशन चालतं काय. तर ते हवेत अजिबात गप्पा नाही करणार मी, बरोबर. लिहा की मध्ये. यार तुम्ही जर एवढे गॅप द्यायला लागले, बरोबर, तर कसं चालणार आहे? जर तुमचा GSचा पेपर 18ला आहे आणि 19 या 2 तारखांना आहे आणि तुम्ही शेवटचा पेपर कधीतरी मार्चमध्ये लिहून बसले, अरे इथंच फेल येत आपण. मी देतो ना मध्ये करा ना अरेंज 8-9 मध्ये. एवढे दिवस सेंटरच्या गावाला जाऊन बसणार आहेत का महिनाभर? काय खोली करायची आहे का तिथे? UPSCचे 8-10 दिवस एक्झाम चालतात, समजू शकतो. ते बी मुंबईवरून 8 दिवसात पोरं रिटर्न येतात पुण्याला.
हे काय मध्ये गॅप आहे, या गॅपमध्ये लिहिलं गेलं पाहिजे हात गरम पाहिजे, कारण ती भट्टी परत तापवायला वेळ लागतो, तब तक काम हो जाता है, काम तमाम साफ. सो यावर आपल्याला काम करायचं आहे. तर या पद्धतीचं हे आपलं डिटेल शेड्यूल आहे. हे शेड्यूल मी तुमच्यासोबत पाठवतो. ते हँडमेड शेड्यूल जे मी करत असताना केलं हे मी तुमच्यासोबत शेअर करून देईल की नेमकी 17 तारखेपासून आपण स्टार्ट करतो आहे आणि या पद्धतीने सगळ्यात शेवटी हे बघायला मिळेल तुम्हाला. बरोबर. यात हे जे येलो कलरने दाखवलं आहे ना, येलो कलरच्या दिवशी तुमचं ऑप्शनल असेल, तेच आहे फक्त शेड्यूल मी या ठिकाणी हे सेपरेटली डिस्कस केलं. आणि डे वाईज आहे बघा, इथे दिसतंय तुम्हाला. टोटल डेज तुम्हाला ऑप्शनलच्या दिवसापर्यंत 161 दिवस मिळत आहेत बरं का, ते पण मी तुम्हाला सांगतो. टोटल 161 दिवस आहेत. मधले दिवस मी काढून टाकले. हे बघा, 1 मिनिट फक्त. यस, हे बघा, हा 161व्या दिवशी तुमचं हे सगळं संपतंय. आणि मध्ये मध्ये हे जे आहेत याच्यामध्ये ॲक्च्युअल आयोगाचे पेपर आहेत आणि हे मध्ये मध्ये आपण इंट्रोड्यूस केले आहेत की जेणेकरून तुमचा हात सुरू राहिला पाहिजे. दिस हॅज टू बी द शेड्यूल फॉर मेन्स. आणि हा जनरली मला असं वाटतं की हा एक प्लॅन असतो. आम्ही सगळं 3-4-5 जण बसलेलो की नेमकी कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, की नेमकी वेळ किती लागतो, काय लागतो. आता याच्यामध्ये पण वेगवेगळी मतांतर आली. माझा ऑप्शनल जॉग्रफी, धनंजय ऋषिकेश सरांचा ऑप्शनल आहे तो PSIR वगैरे. म्हणजे कसं होतं की वेगवेगळे माइंडसेट्स येतात. जर 4-5 जणांनी मेन्स लिहिलं आहे टीममध्ये, ॲक्च्युअल ज्याला एक्झामचा अनुभव आहे त्याला माहिती आहे राव की मध्ये गॅप पडल्यावर काय होतं. मला माहिती आहे, मी 8 मेन्स लिहिले, मला माहिती आहे मी जर थांबलो 15 दिवस आधी, जर माझा हात गरम नसेल, मी लिहू शकत नाही त्या दिवशी मेन्स. माझ्या पहिल्या 2 मेन्स त्यामुळेच गेल्या कदाचित. हू नोस, कोणी सांगणारच नव्हतं की बाबा आदित्य हात चालू ठेव. इनिशियली तेव्हा 2 ऑप्शनल असायचे, गॅप जास्त असायचा, XYZ रिझन, जाऊ द्या. दिस इज नॉट टू टेल यू द स्टोरी ऑफ माइंड, कधीतरी नंतर. पण सांगायचा मुद्दा असा, हात गरम पाहिजे, हात चालू पाहिजे. आणि आन्सर रायटिंग यार, बस कंटेंट एका लेवलपर्यंत तुम्हाला मदत करतोय. कारण किती जागा आहेत, 1,400 जागा आहेत. तुम्हाला वाटत नाही का 1,400 लोकांचा कंटेंट तयार असेल असं. आणि सगळेजण पहिल्या टॉप 10, 15, 20 जागांसाठीच ट्राय करतायत ना. कोणी 125व्या जागेसाठी तयारी करतं आहे का? असं आहे का कोणी इथं जे सेशन बघतायत की नाही सर आयोगाने काहीतरी 500 जागा काढलेल्या आहेत आणि माझं टार्गेट आहे मला 499 रँक मिळवायची आहे. आनंदाची गोष्ट आहे. मग काय, मग तरी पण नाही होत. 500 लोक पण असतात सिरियसवाले. क्लिअर? सो या फालतू याच्यामध्ये नका पडू. रिझल्ट कधी लागेल, काय लागेल, सर मला कधी कधी वाटतंय की होईल नाही होईल. भाई 1% तरी गॅरंटी आहे ना, याच्यानुसार चालू करा. लोक चालू करणार आहेत. कारण मी हे पण तुम्हाला मी आत्ताच सांगतोय, वेड्यासारखं कुठेही पळत जाऊ नका की हे पण करायचं आहे, ते पण करायचं आहे, असं पण करू, तसं पण करू. दॅट वोंट गिव्ह यू एनी बेनिफिट ॲट ऑल. आन्सर रायटिंगमध्ये टप्पे असतात, टप्प्याटप्प्यानेच त्यात गेलं पाहिजे. आलं लक्षात? आणि मग त्याच्यासाठी सोबत तर तुम्हाला मी या नोट्स देतोच आहे. तेच काय, तेच म्हटलो ना मी तुम्हाला, रेडीमेड स्ट्रक्चर्स वगैरे हे पण आहे. सो पहिलं इथं तुम्हाला एक स्टॅटिक, बघा नोट्सचे पण माझ्याकडे 3 फॉर्मॅट आहेत. एक येतात तुमच्या स्टॅटिक नोट, ज्या थोड्याशा बल्की आहेत. जर तुम्हाला वाटतं आहे की सर शॉर्ट नोट वाचून मला समजत नाही आहे, तर मी म्हणेन थोड्याशा या मोठ्या नोट बघा. अदरवाईज तुमच्यासाठी याच नोटमधनं आपण काहीतरी क्रक्स बाहेर काढलेला आहे. हा जो क्रक्स आहे हा तुम्ही डायरेक्ट आन्सरमध्ये वापरू शकतात. बरोबर? त्याला मी चांगल्या भाषेत म्हणतोय डेटा फाईल. तुम्हाला ही डेटा फाईल मी रेडीमेड देतो. डेटा फाईल काय, डेटा फाईल आहे. डेटा फाईलमध्ये रेडीमेड डेटा आहे. डिजिटल डिव्हाइड किती आहे, फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन किती आहे, स्त्रियांचं श्रमशक्तीमधलं योगदान किती पर्सेंटेज आहे, काय, हा रेडीमेड डेटा आहे. सॅलरीड डेटा, विमेन इन स्टेम, बरोबर, सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड मेडिसिन, बरोबर, जेंडर बजेट अलोकेशन किती आहे. यातला कुठलाही डेटा तुम्ही एसेमध्ये, एथिक्समध्ये आन्सर रायटिंग करत असताना किंवा तुमच्या ऑप्शनलमध्ये वापरू शकतात. हा GSचा मी सगळा डेटा तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याला मी डेटा फाईल म्हणतो की एक स्टॅटिक नोट असते, स्टॅटिक नोटसोबत क्विक रिव्हिजन ऑफ डेटासाठी डेटा फाईल असते, ही एक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. बरोबर? त्यात तुम्ही डेटा फाईलच्या खाली जर बघाल, बघा मी तुम्हाला आणखी 2-3 आपण एक नवीन गोष्टी यामध्ये ॲड केलेल्या आहेत. काय? सगळ्यात पहिलं म्हणजे की सगळ्यात पहिलं कंटेम्पररी डिबेट. डिबेट म्हणजे काय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं असतं ना बऱ्याच वेळा दिलेलं. ते आपलं ठरलेलं असतं की स्त्रियांचा रोल विचारला की पॉझिटिव्ह निगेटिव्ह, कामामध्ये आणि याच्यामध्ये त्यांची ओढाताण होते. अरे पण ही डिबेट झाली की आता जुनी झाली ही डिबेट. फॉर हाऊ लॉंग यू विल बी कीप ऑन डिस्कसिंग अबाउट की स्त्रियांची चूल आणि मूलमध्येच ओढाताण होते. होते, मान्य, दुर्दैवाने आजही होते.
पण यार काहीतरी नवीन आणखीन काही कंटेम्पररी डिबेट आले असतील ना, स्त्रियांच्या काही नवीन समस्या आल्या असतील, जसं जसं डिजिटायझेशन वाढतं आहे, तुमचं जसं तुमचं काय सोशल मीडिया वाढत चाललेलं आहे, काहीतरी प्रॉब्लेम नवीन आले, ते तुम्ही कधी डिस्कस करणार आहेत? बरोबर. हे बघा या ठिकाणी ॲड केले आहेत ना या डिजिटल डिबेट. बॉडी ऑटोनॉमी, आपल्या शरीरावर अधिकार हवेत ना, बरोबर. मरायटल रेप ही कन्सेप्ट यार तुम्ही बॉडी ऑटोनॉमीज बाजूला ठेवून दिली, मरायटल रेप कसं काय म्हणजे त्याला तुम्ही नॉन डिक्रिमिनलायझेशन करतायत किंवा क्रिमिनलायझेशन करतायत. डिबेट आहे ना ही, येत आहे का लक्षात? अभि या लेवलला कधी जाईल प्रिपरेशन आणि आन्सरमध्ये हे पॉईंट कधी येतील? मग तुम्ही सर राज्यसेवा या लेवलचा, अरे बाबा जो UPSCचा ॲस्परंट आहे, जो वाचून आला आहे तो लिहिणार आहे, मी देतोय रेडीमेड, आपण पण वाचा लिहा. आणि आता मी तर हे UPSCवाल्यांना चॅलेंज करतोय, हे तुम्ही कोणत्या जिथं मेन्स द्याल ना, XYZ दिल्ली, लंडन, पॅरिस, कुठं काय, तर मी म्हणतोय चेक करा, हे कंटेंट जर तुम्हाला मिळालं फॉर युअर UPSC मेन्स ॲज वेल, चॅलेंजवर सांगतो, मी पण इथेच आहे, तुम्ही पण इथंच आहात. पण ते कसं असतं, घर की मुर्गी दाल बराबर, ते दिल्लीचं अट्रॅक्शन असतं, जा बाबांनो दिल्लीला, काय मी कोणाचे पाय ओढणार ना. पण जाऊ दे, सांगायचा मुद्दा बॉडी ऑटोनॉमी डिबेट आहे, डिजिटल व्हल्नरेबिलिटी ही डिबेट आहे, मराठीत पण आहे बरं का. अगेन मी तेच म्हणतोय, नाहीतर यार सेशन 6 तास चालेल, आत्ताच अर्ध्या गोष्टी मी मराठीच दाखवल्या आहे. ओके. सिमिलरली डेटामध्ये आपण सगळ्यांना निगेटिव्हच दाखवतो की स्त्रियांचे हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम, अरे बाबांनो काहीतरी पॉझिटिव्हिटी तरी दाखवा की. देर इज लॉट ऑफ निगेटिव्हिटी इन द सोसायटी, द मोमेंट यू कम अप विथ पॉझिटिव्हिटी ना, एक्झामिनरला छान वाटतं. सगळेजण तेच म्हणताय किती खराब आहे, किती खराब आहे, किती खराब आहे. मान्य 90% गोष्टी खराब आहेत, अरे 10% ब्राईट स्पॉट असतील ना. आपलं काम पॉलिटिशियनचं आहे का? आपण अपोजिशन पार्टी आहे का? सगळंच अपोज करायचं, सगळंच अपोज करायचं. आयडियली अपोजिशन पार्टीने सुद्धा असं नको करायला, कुठली पण बरं का, मी काय कुठल्या एका पॉलिटिकल आयडिओलॉजीबद्दल बोलत नाही. तर सांगायचा मुद्दा कसा आहे की ब्युरोक्रॅटचं काम काय असतं की सल्ला देणं हे ब्युरोक्रॅटचं काम आहे आणि एक्झिक्यूट करणं ब्युरोक्रॅटचं काम आहे. एक्झिक्यूट करत असताना, सल्ला देत असताना त्याने काय करायला पाहिजे, पॉझिटिव्ह बघा, निगेटिव्ह बघा आणि मग यार तुम्ही निर्णय घ्या. मग तुम्ही ॲटलीस्ट बघा तरी ना की स्त्रियांबद्दल खरंच काही चांगलं झालं आहे का, बघा ना. वुमन एम्पॉवरमेंट झाली आहे का? आहे ना, लखपती दिदी आहे, स्टँडअप इंडिया आहे, केरळामध्ये कुटुंबश्री कार्यक्रम चालतोय, बरोबर. किती दिवस लाडकी बहीण आणि लाडली बहिणा योजनाबद्दल लिहिणार आहेत. सेल्फ हेल्प ग्रुप आहेत तुमचे, लिज्जत पापडपासून तर आणखीन सेवापर्यंत, हेच गोष्टी ॲड करायच्या आहेत आणि हेच तुमचं आन्सर बाकीच्या आन्सर्सपासून वेगळं करतं. ते सगळं मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला काही कीवर्ड्स आहेत जे मी रेडीमेड काढून देतो तुम्हाला, बरोबर. हे छान कीवर्ड्स आहेत ना, हे ग्लास सिलिंग, ड्युएल बर्डन, बरोबर. नंतर रिझर्व्ड आर्मी ऑफ लेबर, एवढ्या मोठ्या स्त्रिया आहेत, तुम्ही त्यांना आणतच नाही आहेत इकॉनॉमीमध्ये. रिझर्व्ड आर्मी आहे पण काय उपयोगच नाही होते तिचा, काय करायचं मग? तेव्हा कशी तुमची पॉवर्टी कमी होणार आणि काय होणार? नावाला 4 ट्रिलियन इकॉनॉमी होतो पण मग लाईफस्टाईल सुधारते का? नाही होत, कारण यार एवढी रिझर्व्ह आर्मी येतच नाही. पिंक कॉलर जॉब असतात, फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी जसं मी म्हटलं तुम्हाला, मदरहूड पेनल्टी आहे, मातृत्वाची शिक्षा. काय मदरहूड पेनल्टी? तुम्ही 6 महिने दिलं की यांना प्रसूती रजा मिळाली पाहिजे. प्रायव्हेट कंपन्या काय करतात, मॅरिड विमेन ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना हायरच करत नाहीत आजकाल. किती डिबेट बघा आहे, किती स्ट्रॉंग पॉईंट आहे हा. येऊ द्या एक्झाममध्ये आन्सरमध्ये. मग तुम्ही म्हणाल सर एवढं सगळं कसं लिहायचं? मग तेच ते स्किल आहे ना. मग ते फ्लॅश आन्सर रायटिंगमध्ये काय करणार आहेत आपण? टेस्ट सिरीज काय लावत सुटले वेड्यासारखे? टेस्ट देणं अल्टिमेट आहे, त्याच्या आधी ग्राउंड वर्क कुछ तो होना चाहिए. क्लिअर? थोडं खाली येतो बघा काय आता याच्यात हे झालं. त्याच्यानंतर आता काही कोट्स असतात, काही एसेमधले आर्ग्युमेंट्स असतात, काही एखाद्या पुस्तकाचं नाव असतं. थोडं दिसू द्यात ना की तुम्ही विचारी मन आहे तुमचं. मग तुम्ही म्हणाल सर आता तर मला वेळ तुम्हाला वेळ नाही, मला माहिती आहे ना. आता मी म्हटलं तुम्हाला जा रे बाबा हे पुस्तक वाचू नये, काही पण मी इम्प्रॅक्टिकल बोलू का? की आता सर माझ्याकडे 2 महिने राहिले, तुम्ही आले मला विचारायला की सर मला तुम्ही सांगा की कास्ट सिस्टीमबद्दल काय वाचून, मी म्हणतोय तुम्हाला काहीतरी थिसिस देऊन दिला आणि जा रे बाबा जा वाचू नये आता त्याच्यावर, असं चालणार आहे का? मग ते समजायला पाहिजे ना राव, किती वेळ आहे एक्झामला, काय आहे, कसं आहे. परीक्षा पास व्हायचं आहे का पंडित बनायचं आहे इथे? परीक्षा पास जर व्हायची, माझं म्हणणं आहे रेडीमेड देतो, हे वाचले असतील नसतील हरकत नाही, कोट करा कुठं तरी. कोट्स असतात, हे कोट मराठी घ्या, इंग्लिश घ्या, इंग्लिश पुस्तक आहेत काही मराठी पण असतं. आता हे आहे फेमिनिझम फॉर 99%, तिथी भट्टाचार्य म्हणा की ॲज मेन्शन बाय तिथी भट्टाचार्य इन हर फेमिनायझेशन फॉर 99, त्याच्यामध्ये ती काहीतरी सोल्युशन सांगतीलच ना. बस हे स्मार्ट रायटिंग आहे.
आणि त्याच्याने डेप्थ दिसते, वजन दिसते. मला असे अधिकारी हवेत जर मी पेपर चेक करायला बसेल तर, UPSC राहो किंवा MPSC राहो. दॅट्स वाय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न इज देअर. अनफॉर्च्युनेटली हे सगळं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये चेक नाही व्हायचं, आता चेक केलं जाईल. कंपॅरेटिव्ह पेपर, 4 पेपर शेजारी शेजारी असतील, लगेच त्याला कळेल की अरे इसमें दम है, बंदे में दम है, उठाव इसको, ले लो. आत्ताच फॉरेस्टचा रिझल्ट आला आहे बघा तुम्ही, याची खरी तगडी पकड होती विषयावर, पास झालेला आहे या पद्धतीने. तर हे सगळं मी तुम्हाला रेडीमेड देतो, राईट. असं सिमिलरली तुम्हाला मी एक अशी एक काय म्हणतो आपण की एक मायक्रो नोट पण रेडीमेड देणार आहे. पहिलं तुम्हाला एक स्टॅटिक मोठी नोट, जर तुम्हाला वाटतंय की मला डिटेलमध्ये वाचावं लागेल तर वाचा. सेकंड, हे तर शेवटचं मी डेटा बँक म्हणाली, ती डेटा बँक येते लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी. आणि रेग्युलर रिव्हिजनसाठी मी तुम्हाला हे एक फ्लॅश कार्ड्स काहीतरी प्रोव्हाइड करतो आहे. आणि मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या क्विक फॉर्मॅटमध्ये आपण डिस्कस केलेल्या आहेत, बरोबर. त्या रेडीमेड फॉर्मॅटमध्ये तुम्ही एवढं बघा, त्याच्यावरून तुमच्या मध्ये मध्ये रिव्हिजन्स होत. कारण याच्यामध्ये स्टॅटिक प्लस व्हॅल्यू ॲडिशन दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत, तर ते एक येतो. आणि सगळ्यात शेवटचा एलिमेंट जो तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्या म्हणजे की दिस इज गोइंग टू बी आवर USP, दॅट इज व्हॅल्यू डिफरन्शिएटर. व्हॅल्यू ॲडिशन नाही म्हणते मी, व्हॅल्यू डिफरन्शिएटर. ॲडिशन म्हणजे की जस्ट काहीतरी एखादी गोष्ट गाडी घ्यायला गेले आणि त्याला गाडीच्या चावीसोबत किचन दिलं, व्हॅल्यू ॲडिशन आहे. व्हॅल्यू डिफरन्शिएटर म्हणजे काय, द डिफरन्स बिटवीन बुलेट अँड स्प्लेंडर. व्हॅल्यू डिफरन्शिएट म्हणजे अगेन आय एम नॉट डिमिनिंग एनी गाडी वगैरे, इथं काय तर सांगायचा मुद्दा कसा आहे, असं टाटाचा मेक आणि मारुतीचा मेक व्हॅल्यू डिफरन्शिएटर आहे. टाटाची पण नेक्सॉन आहे आणि मारुतीची पण काय म्हणतो आपण की से एस क्रॉस आहे. नेक्सॉन कधी पण एस क्रॉसला खाते, व्हॅल्यू डिफरन्शिएटर. दिसायला सेम सेगमेंटमधल्या गाड्या आहेत, कारण का त्याच्यामध्ये असं काही वेगळं आहे ना की यार वो दिल को भा जाता है. म्हणजे तुम्ही गाडीत बसले की फील आहे, पेपर उघडल्या उघडल्या फील आहे की यार बंदे में कुछ तो दम आहे. काय असतो तो दम, युअर आन्सर शुड बी स्पीकिंग ऑन बिहाफ ऑफ युअर सेल्फ. आन्सर बोलला पाहिजे एक्झामिनरशी की सर मॅडम हम में भी कुछ दम आहे. कसं कळतं ते, हे डेकोरेटिव्ह एलिमेंट्स. व्हॅल्यू डिफरन्शिएटर हे रेडीमेड प्रोव्हाइड करायला लागेल. आता जसं की तुम्हाला विचारलं आहे की डिजिटल लिटरसीबद्दल, बरोबर, डिजिटल साक्षरतेबद्दल, इथं काय लिहिलं आहे मी, मोर दॅन हाफ मेन यूज इंटरनेट. मी काय करेल मग, एक गोल काढेल, हे मेल, हे इकडं फिमेल, आणि अर्ध्यापेक्षा जास्त लोक इंटरनेट वापरतात म्हणून असं हॅश करेल. आणि इकडं काय दिलं आहे, ओन्ली 1/3 विमेन यूज इंटरनेट, आणि हा इकडं करेल. बघा तुम्हाला लगेच फरक दिसतो इथे, पटकन नजरेत भरतं ना. किंवा याच्यामध्ये आलो मी खाली काय, लेबर फोर्स पार्टिसिपेशनबद्दल. लेबर फोर्स पार्टिसिपेशन काय सांगतं की श्रमशक्तीमध्ये असणारं महिलांचं योगदान. हा जो पहिला ग्राफ आहे रूरलचा, रूरलमध्ये सगळ्यात जास्त पार्टिसिपेशन आहे, ओव्हर द पिरियड ऑफ टाईम वाढतं आहे. अर्बनमध्ये सगळ्यात कमी आहे, म्हणजे शहरातल्या स्त्रिया काम करत नाहीत इन द सेन्स अर्बन लेबर फोर्समध्ये पार्टिसिपेशन कमी आहे. कारणं असतील ना याची काहीतरी, XYZ कारणं आहेत, पण यार टाका की हा ग्राफ. मग आता मला सांगा, गावाकडच्या स्त्रियांकडे आर्थिक अधिकार हे शहरातल्या स्त्रियांपेक्षा तुलनेने अधिक असतात, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स अधिक असतो. बघा गावाकडच्या स्त्रिया घाबरत नाहीत बोलताना, शहरामधली स्त्री 4 वेळा विचार करेल 4 चौकात बोलताना. चांगल्या वाईटमध्ये मी जात नाही आहे, पण तो कॉन्फिडन्समध्ये रिफ्लेक्शन होतं ना. गावाकडची जी स्त्री असतं तिचं घरामध्ये पण बऱ्यापैकी डिसिजन मेकिंगमध्ये पार्ट असतो, शहरातल्या स्त्रियांचा नसतो कंपॅरेटिव्हली, काही ठराविक अपवाद वगळले तर. म्हणजे या पद्धतीचे हे जे काही ग्राफ्स आहेत हे तुमच्या आन्सरमध्ये काहीतरी वेगळी गोष्ट दाखवतात, बरोबर. जेंडर गॅप इंडेक्स म्हणजे आता ही काहीतरी रँक लावली आपण, बघा मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, माता मृत्यू दर आपला हळूहळू कसा कमी होतोय दाखवा की ग्राफमध्ये. छान वाटतं ना असं काही पाहिलं की, लिहिल्यावर पण समाधान येतं, यार मजा आली आहे, काहीतरी लिहिलं आहे, त्याला एफर्ट्स दिसू द्यात तपासणाऱ्याला. रँकिंगमध्ये दिलं आहे कोण भारी, आपण बघा कुठं 131, आपल्यावर नेपाळ, भूटान, बांगलादेश आहे जेंडर गॅप इंडेक्समध्ये, दिसतंय लगेच इथे याच्यावर. म्हणजे युअर आन्सर शुड बी स्पीकिंग ऑन बिहाफ ऑफ यू. आता हे सगळं विमेनचे आहेत बरं का, असे प्रत्येक टॉपिक्सचे तुम्हाला प्रोव्हाइड करतो मी. तुम्ही कुठं मराठी इंग्लिश घेत बघा, बघा हे याच्यामध्ये हे पण दाखवतो मॅप, कुठे कुठे स्त्रियांचा सहभाग आहे. बघा विमेन प्रोटेस्ट, स्त्रियांनी कुठे कुठे बंद धरणे धरले, कुठे कुठे फार्मर प्रोटेस्ट आहे इकडं लगेच मॅपमध्ये दाखवलं, बरोबर. लँड राईट्स, रिक्लेम नाईट मुवमेंट मणिपूरमध्ये, आणि अंगणवाडी वर्कर, बरोबर झालं की मॅपमध्ये. तुम्हाला त्याला जॉग्राफिकल अँगल पण देता येतोय. काय पाहिजे आणखी मला सांगा. याला मी पॉकेट डायरी म्हणतो.
ही तुम्हाला पॉकेट डायरी मी प्रोव्हाइड करतो. म्हणजे एवढं सगळं जर व्यवस्थित हे झालं तर मग या सगळ्या तेच आहे बरं का. आता मी काय सगळं वाचून नाही दाखवते, नाही तर खूपच आहे. मग तुम्हाला सर एका आन्सरमध्ये एवढं सगळं लिहायचं का? अरे बाबा प्रश्न वाचा, प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, बरोबर. स्त्रियांचं डिसिजन मेकिंग NGO बिंजिओमध्ये काय विचारलं गेलं तर तो भारताचा नकाशासारखं काढा. जेंडर गॅप इंडेक्स म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं गेलं फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी तर ती जेंडर गॅप इंडेक्सचा तो ग्राफ काढा. हेल्थबद्दल विचारलं गेलं तर मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेटवाला ग्राफ काढा. रेडीमेड तुमच्याकडे अवेलेबल तर असू द्या, नसतील तर ऐन टायमाला कुठं चित्र काढणार. आपण काय पेंटिंगची परीक्षा देतोय का तिथे? या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. येतंय लक्षात? सो काय होतं मटेरियल? एक तर स्टॅटिक मटेरियल आहे, बरोबर, जे थोडंसं बल्की आहे. हे पण मी तुम्हाला सांगतो दॅट इज अ बल्की मटेरियल. पण यार तुम्हाला लिंकच लागत नसतील तर मी म्हणेल ते प्रेफर करा. पण एकदा फॅकल्टीला विचारा, मला विचारा, विशाल धनंजय सर, विशाल सर, ऋषिकेश सर, आणखी XYZ कोणी असेल विचारा आणि मग डन करा. पुढचं येतं तुमचं डेटा बँक म्हणा किंवा डेटाची जी काय आपण फाईल आहे डेटा फाईल पहा. त्याच्यानंतर येतात तुमच्या मायक्रो नोट्स आणि शेवटचे जे काही आपण बघतो ते म्हणजे इल्युस्ट्रेशन, म्हणजे त्याला पॉकेट डायरी म्हणू आपण. हे तर यार मस्टच आहे, म्हणजे याला तर काही सोल्युशनच नाही, म्हणजे ऑप्शनच नाही. आता तुम्ही म्हणाल की एवढं सगळं कसं मॅनेज करायचं? तेच तर स्किल आहे ना. मग ते फ्लॅश आन्सर रायटिंग किंवा क्रॅश कोर्स याच्यामध्ये ह्याच गोष्टी सांगितल्या जात आहेत. तर मग अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला पुढे प्रोसीड करायचं आहे. म्हणजे थोडक्यात कसं, चलो मग कटिंग द लॉंग स्टोरी शॉर्ट, आता आपल्याला कसं प्रोसीड करायचं आहे? तर पहिलं मी तुम्हाला म्हणतो आहे की यू आर गोइंग टू हॅव क्रॅश कोर्स. क्रॅश कोर्समध्ये सगळ्यात पहिलं काय असेल? वी आर गोइंग टू प्रोव्हाइड यू द सेशन्स, हाय इंटेन्सिटी सेशन्स. या पद्धतीने गोष्टी चालतील, राईट. सेकंड थिंग येतो आहे, त्याच्यामध्ये येतं आहे तुमचं फ्लॅश आन्सर रायटिंग. दर 3-4 दिवसांनंतर 1 तास वेळ दिला जाईल, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने. त्याच्यामध्ये 75 मार्क, 3 10 मार्क, 3 15 मार्कर, प्रॉपर क्वेश्चन्स फ्रेम केलेले असतील. लगेच त्याच्यावरचं डिस्कशन, म्हणजे तुम्हाला लगेच कळतं आहे की फ्लॅश आन्सर रायटिंगमध्ये ब्रेनला कसं ट्रेन करायचं, पॉईंट्स कसे जनरेट करायचे. पॉईंट जनरेट पण करता आले पाहिजे. तर सगळं थोडी पुस्तकातलं विचारणार आहे, ही थोडी युनिव्हर्सिटी लेवल एक्झाम आहे. सो पॉईंट जनरेट करता आले पाहिजेत. त्याच्यानंतरचा जो तिसरा येतो फ्लॅश आन्सर रायटिंग नंतरचा, तो येतो तुमचा मग टेस्टवाला पार्ट. याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या टेस्ट आहेत. एक येतात सेक्शनल, दुसऱ्या येतात FLT आणि चौथं काय येतं तुमचं सिम्युलेटर, की जे ॲक्च्युअल एक्झामसारख्या गॅप वगैरे या फॉर्मॅटमध्ये असतील. हे सगळं तुम्हाला मग क्रॅश कोर्समध्ये. अलॉंग विथ दिस यू विल गेट द नोट्स पण कुठल्या? डेटा फाईल, पॉकेट डायरी आणि मायक्रो नोट्स रेडीमेड येतो. बल्की नोट्स हव्या असतील सांगा, त्या तर तशाही आपल्या ओपन डोमेनमध्येच अवेलेबल आहेत. तर मग अशा पद्धतीचं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये मिळतील. क्लिअर? शेड्यूल तुमच्या समोर आहे, डे वाईज फक्त फॉलो करा, काहीच वेगळं करायची गरज नाही. ट्रस्ट द प्रोसेस. रायटिंग करा, त्या दिवशीचे टार्गेट त्या दिवशी होऊ देत जा. काही प्रॉब्लेम आला की सर नाही टार्गेट पूर्ण होते, काही होते, वी आर गोइंग टू असाइन यू अ स्पेसिफिक मेंटर. आम्ही तर असूच, प्लस डे टू डे लायझनिंगसाठी तुम्हाला काही लागलं तर असे मेंटर्स असतील ज्यांनी ऑलरेडी UPSCची मेन्स इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. त्यांच्याशी तुम्ही डायरेक्टली बोला की असं असं होतं आहे, काही चेंजेस असेल. आणि आम्ही तर आहोतच, म्हणजे कधी या मेसेज करा, टेक्स्ट करा, एनी टाईम. डोर्स आर ऑलवेज ओपन टू यू पीपल. आता यातले काही जण असतील की ते म्हणत आहेत की सर आम्हाला हे सेशन्सवाला पार्ट नको, कारण की सेशन्समध्ये मग बऱ्यापैकी आमचा कंटेंट. अरे हरकत नाही, बघा आय हॅव केप्ट इट टोटली फ्लेक्सिबल. काही जण म्हणत आहेत की सर आम्हाला फक्त फ्लॅश प्लस ह्या टेस्ट एवढंच करायचं आहे, चालतं, काही हरकत नाही. यू कॅन गो अहेड विथ दॅट. मटेरियल वगैरे मी प्रोव्हाइड करून देईल, काही इश्यू नाही त्यामध्ये, ते बरोबर. आणि शेवटचं काही जण म्हणत आहेत की सर आम्ही ऑलरेडी UPSCच्या 2-3-4 मेन्स दिलेल्या आहेत, फ्लॅशची काही आवश्यकता नाही वाटत आहे, फक्त टेस्ट लिहायच्या आहेत. तर यू कॅन राईट द टेस्ट ॲज वेल, काही प्रॉब्लेम नाही. पण यार मी म्हणेल की एकदा तुम्ही बघा की तुमची प्रिपरेशनची लेवल किती आहे. कारण प्री पास झाल्यावर मेन्स लिहिण्याची अपॉर्च्युनिटी परतच मिळते असं नाही आहे. हू नोज यार पुढच्या वर्षी काय चेंजेस होतील. सो इवन इफ यू आर हॅव्हिंग द 1% ऑफ चान्स ऑफ क्लिअरिंग द प्रिलिम्स, तुमची लेवल ओळखा, काय आहे, कशी आहे, कशा पद्धतीने जाते, अँड देन यू पीपल टेक द डिसिजन. मी काही कन्व्हिन्स करणार नाही यार की ह्याच बॅचला बस, त्या बॅचला बस, आया हे बकरा काटो बिठाओ, यार या तत्वाचा मी नाही आहे. सो
सो या पद्धतीने या गोष्टी सांगतील. आणि अपार्ट फ्रॉम दिस याच्यामध्ये मी आणखी एक एलिमेंट ॲड करतो आहे, दोज हू वॉन्ट 1-to-1 इव्हॅल्युएशन. हा एक महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे जो आपला UPSCमध्ये असतो, तो मी MPSCत पण इंट्रोड्यूस करतो आहे. 1-to-1 इव्हॅल्युएशन बाय मी अँड विशाल सर. मी GS 1 to 3 इव्हॅल्युएट करेल, विशाल सर एसे आणि एथिक्स इव्हॅल्युएट करतील. माझ्या समोर बसा, अक्रॉस द टेबल 1 तास 1.5 तास 2 तास चर्चा करूयात. हे आन्सर असं का लिहिलं, तसं का लिहिलं, काय हवं होतं, कसं हवं होतं, याला मी 1-to-1 कॉम्पोनंट म्हणतो. बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही आन्सरमध्ये लिहून येतात, तुम्हाला वाटतं तुम्ही लई भारी लिहिलं आहे, मार्क येत नाही. मग आपण म्हणतो की आयोगाने माझ्यावर काट खाल्ला. आयोग काट नाही खात. प्रॉब्लेम कुठे येतो, तुम्हाला जे महत्त्वाचं वाटतं ते एक्झामिनरला महत्त्वाचं वाटतच नाही. सो मी काय करतो, बस बाबा माझ्यासमोर, एक अक्षर बोलू नको, पहिलं आन्सर चेक होईपर्यंत. आन्सर चेक करून झाल्यावर मग त्याला बोलायचं, बोल आता तुला काय बोलायचं आहे. मग तो म्हणतो, सर मी तर हा डेटा लिहिला होता, हे एक्झाम्पल दिलं, तुम्ही का बरं त्याला मार्क नाही दिले. अरे बाबा मला दिसलंच नाही किंवा मला ते महत्त्वाचं वाटलंच नाही. मग याचा अर्थ काय, आपला ॲप्रोच चुकतोय कुठंतरी. याला म्हटलं जातं 1-to-1 इव्हॅल्युएशन. सो वी आर हॅव्हिंग दॅट कॉम्पोनंट ऑफ 1-to-1 इव्हॅल्युएशन. आणि 1-to-1 इव्हॅल्युएशन मी फक्त 75 स्टुडंट्सच करणार आहे. फर्स्ट कम फर्स्ट सर्व. कारण यार मलाही घरदार आहे, म्हणजे मला घरातून हाकलून देतील नाही तर अदरवाईज. कारण 2 तास एका कॅन्डिडेटला लागतात आणि आपली गॅरंटी आहे 5 दिवसात कॉपी रिटर्न आली पाहिजे. कॉपी रिटर्न जर 5 दिवसात येत असेल मग त्यासाठी यार ते दिवस पण तसा मॅनेज करावा लागतो ना. सो 1-1.5 तास जर चर्चा करायची, डोकं फ्रेश लागतं. असं नाही दिवसाचे 10 कॉपी मिस मारून दिल्या आणि आले चला भरवा बॅचमध्ये. मी त्या मताचा नाही. अगेन मी तेही सांगतो, आय हॅव सर्टन लिमिटेशन्स, आय हॅव सम फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज ॲज वेल. मला पण वर्क लाईफ बॅलन्स बघावा लागतो. आय ऑल्सो हॅव द ड्युएल बर्डन ऑफ फॅमिली अँड वर्क. पण ठीक आहे, जाऊ द्या, परत कधीतरी बोलू त्यावर. सो सांगायचा मुद्दा असा की 75 सीट्स असेल 1-to-1 इव्हॅल्युएशनसाठी, बरोबर. सो तुम्ही काही करा, म्हणजे इफ यू आर देअर इन क्रॅश कोर्स अँड इफ यू वॉन्ट 1-to-1 इव्हॅल्युएशन जस्ट इन्फॉर्म द ऑफिस. फ्लॅशमध्ये 1-to-1 असेल किंवा टेस्टमध्ये पण 1-to-1 असेल. तुम्ही कुठल्याही बॅचला असाल 1-to-1चं ऑप्शन मी ओपन ठेवतो. बट सगळे मिळून 75 बरं का, याचे 75 याचे 75 याचे 75 ठार. मग ते 150 ते 225 होतात. मग तुम्ही म्हणाल की बॅकडोर एंट्री झाली, हे असं नाही आहे. ते 1-to-1मध्ये काय प्रॉब्लेम होतो बघा, मी तुम्हाला तेही सांगतो बरं का. इव्हॅल्युएशनमध्ये कसं असतं तर बघा, आता मी 2 पेपर्स आणले आहेत तुमच्यासमोर. आता आपली जी कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच चालली आहे, 1 इयर फाउंडेशन बॅच आहे, तिचा हा पेपर आहे. मुद्दाम एक पेपर मी मराठी मीडियमचा आणला आहे आणि हा जो दुसरा पेपर आणला आहे तो इंग्लिश मीडियमचा आणला आहे. जे तुमच्या डोक्यात असतं ना, मराठीला मार्क कमी, इंग्लिशला जास्त, दोघांना सेमच येतात. तुम्ही म्हणाल बापरे याला जर आता दाखवायचं होतं म्हणून मुद्दाम याने 34.5 मार्क दिले. यार आता अशी चर्चा असेल तर काय बोलणार मी. आता UPSCच्या बॅचला आहेत हे मुलं, मी तुम्हाला दाखवतो आन्सर रायटिंगमध्ये कसं असतं. तर कशा पद्धतीने पेपर चेक होतो, चलो तुम्हाला मी दाखवतो. 1-to-1 इव्हॅल्युएशन म्हणजे काय. पहिले कसं असतं की इव्हॅल्युएटरचे काहीतरी क्रायटेरिया असतात. तो कोणत्या कोणत्या क्रायटेरियावर तुमचा आन्सर बघतो. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला प्रश्न कळाला आहे का. मी विचारलं काय आणि तुम्ही काहीतरी भलतंच लिहितायत, नाही चलेगा. स्ट्रक्चर आहे का फक्त पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहिलं आहे. काही पण सांगतात राहू का, काही आन्सर पॅरेग्राफमध्ये लिहा, काही आन्सर पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहा. म्हणजे काय गंमत चालली आहे का. असं थोडी असतं, काहीतरी एक युनिफॉर्मिटी असेल ना आन्सर रायटिंगमध्ये. म्हणजे मी तेच म्हणतो, अरे अनुभव नाही आहे तुम्हाला आन्सर रायटिंगचा आणि तुम्ही बॅच घेतायत राव, म्हणजे काय बोलणार राव. आणि तुम्ही एथिक्स शिकवतायत आणखी त्यात. जाऊ दे, सोडा. पुढे इंट्रोडक्शन, कन्क्ल्युजन, ओव्हरऑल. इंट्रोडक्शन बरोबर आहे का, कन्क्ल्युजन ठीक आहे, ओव्हरऑल इम्प्रेशन काय आहे, सब्जेक्टचं नॉलेज किती आहे, प्रेझेंटेशन, अंडरलाईन आहेत का, पॅरेग्राफ आहेत का, किंवा ओव्हरऑल कसं आहे. आणि हे 5 क्रायटेरिया असतात. बिलो ॲव्हरेज, ॲव्हरेज, गुड, व्हेरी गुड, एक्सलंट. गुड कॅटेगरी इज कन्सिडर्ड ॲज अ डिसेंट. 10 पैकी साधारण 4-4.5 मार्क येऊन जातात. जर सगळे गुडमध्ये असतील तर 15 पैकी 6-6.5 पर्यंत येतात. 10 पैकी 6 वगैरेमध्ये जायचं असेल तर मग हे क्रायटेरिया लागतात. मग आता काय काय होतं बघा. आता इव्हॅल्युएशनमध्ये काय असतं, सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा ओव्हरऑल रिमार्क द्यावी लागते की आता सगळा पेपर चेक झाल्यानंतर ही ओव्हरऑल रिमार्क आहे. एकच पेपर दाखवतो, सेम याच्या पेपरवर पण केलेलं आहे ते पण दाखवून देतो तुम्हाला, उगाच काय. पण आता एकच सांगतो मी आता ते, बरोबर. आता हा अलकाचा पेपर होता. सुरुवात असते डिअर अलका, डिअर ॲस्परंट नाही. अरे यार रिस्पेक्ट देणार आहो फेलो ॲस्परंटला. मला माहिती आहे 8 मेन्स दिले, काय हालत असते मेन्स लिहिताना, आणि तुम्ही त्याला लिहिता डिअर ॲस्परंट. काय डिअर पण नाही, डायरेक्ट सुरू पडून. अरे यार काहीतरी एम्पथी, सिम्पथी, कंपॅशन दाखवा राव त्याच्याप्रती. डिअर अलका, डिअर अथर्व, डिअर आदित्य, डिअर विशाल. जास्त काही दोस्तीगारी नका वाढवू, पण यार नाव तर घ्या राव त्या व्यक्तीचं. म्हणजे काय किती इनकम्पॅशनेट आहे हे. ठीक आहे, जाऊ द्या यार, तर मी काय त्यात जात नाही. डिअर अलका,
काय तुमचा ओव्हरऑल होता, तुमचे प्रयत्न चांगले केले, प्रश्नाची समज चांगली आहे, अक्षर वाचण्यायोग्य स्वरूपात आहे, ओव्हरऑल मला काय वाटतंय की हे एक्झामिनर बघेल प्रश्न समजतोय का, प्रयत्न केलेला आहे का, एफर्ट्स दिसले पाहिजेत ना याच्यात. बाई एफर्टच नाही तू कोण हुशार माणूस आहे, मी काय करू. पुढे अक्षर वाचण्याजोगं आहे का, आता ओके दिसतंय, आता मी वाचणार. आता मी म्हणतो त्याला की ओव्हरऑल की तुझं सुरुवात चांगली आहे, मुख्य मागणीशी जोडलेली असं आहे, फक्त 1 आणि 2 मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण आता अलकाचा प्रॉब्लेम काय होता, इंट्रोडक्शनमध्ये अंडरलाईन करून देते. मग हे अशा या पद्धतीचे आहेत. ओव्हरऑल मेन बॉडीवरती काय, आणि बघा ही डिटेल प्रश्नाच्या आवश्यकतेनुसार मांडणी करा. शीर्षक हे प्रश्नाच्या मागणीला अनुसरून असले पाहिजे. डायरेक्टिव्ह वर्ड ॲनालाइज, डिस्कस वगैरे या सर्वांकडे भर द्या. 15 मार्कचे प्रश्न व्यवस्थित हाताळा. या पद्धतीने हे सगळं असलं पाहिजे. आणि मग तुमचा सुरू होतो इथं ॲक्च्युअल इव्हॅल्युएशन. म्हणजे 1 to 1 इव्हॅल्युएशनमध्ये हे बारीक, हे आता कमेंट थ्रू सांगितलं आहे, पण जे 1 to 1 मध्ये असं त्याला सिट अलॉंग विथ मी आपण चर्चा करूया. इव्हॅल्युएशन या पद्धतीचं आहे. कसं आहे बघा, पहिलाच प्रश्न एकदम सिंपल प्रश्न बरं का. 1857 क्रिटिकली एक्झामाइन द इकॉनॉमिक कॉजेस ऑफ द रिव्होल्ट ऑफ 1857. 1857च्या उठावाची आर्थिक कारणे सांगा. बरोबर. 1857चा उठाव हा मागील, आपण ब्ल्यू पेन घेऊ. 1857चा उठाव मागील शतकभर परिणामांचा उद्रेक होता हवा होता. ग्रॅमॅटिकल चुकलं. कंपनीने भारतीय अर्थव्यवस्थेचे शोषण केले, शेतकरी व्यापारदारांवर करभार लादला, महसूल लूट केली, तसेच संस्थानांच्या संपत्तीवर हक्क दाखवायला सुरुवात केली. त्यातून कंपनी विरोधात जनमानसात व संस्थानांमध्ये असंतोष निर्माण झाला. ठीक आहे, चलो व्यवस्थित आहे, एकदम ओके की काय प्रॉब्लेम होता, लोक चिडले होते वगैरे सगळं. पण प्रॉब्लेम काय झाला, 10 मार्क आहे. अलकाने किती शब्द वापरले इथे, एका याच्यामध्ये साधारण तिचे 7 शब्द जरी पकडले, 1 2 3 4 5 6 सायन्स ते 42, 40 ते 50 शब्द तिने स्टार्टलाच वापरून दिले. आन्सर रायटिंग किती होतं, 150 शब्दांचं गेले ना. 50 शब्द स्टार्ट, 50 शब्द कन्क्ल्युजन, आणि 50 शब्दाचीच मेन बॉडी का, प्रॉब्लेम आला ना मग इथे. म्हणून मग मी म्हणतोय की सुरुवाती संक्षिप्त बनवा. 20 ते 25 शब्द, विषय संपला. मग 30 तर प्रॅक्टिस आहे ना मग फ्लॅशमध्ये. उठावाची आर्थिक कारणे, शेतकऱ्यांकडून अधिक महसूल, बरोबर, परफेक्ट, व्यवस्थित लिहिलं आहे अलकाने. पण अधिक महसूल, आता मला आणखीन आन्सर आवडलं असतं जर तिने जमीनदारी, रयतवारी, महालवारी हे शब्द वापरले असते तर. बघूयात बरं पुढे कुठेतरी वापरले का, चांगलं आहे बरं. काय चुकीचं आहे असं नाही म्हणणार मी, चुकीचं थोडी आहे, पण आता इथं मी कंटेंट वापरेल थोडासा. पुढे दुष्काळ काळात, दुष्काळाच्या काळामध्ये कराची लूट झाली आहे. मग तिने आता इथे उदाहरण दिलं आहे बघा, 1770च्या दुष्काळात किती प्रॉब्लेम केला. आता हे एक्झाम्पल आहे. आता मला वाटतं यार अलकाचा अभ्यास दिसतोय बरं का. नाऊ शी इज अ वेल स्टडीड पर्सन, वेल रेड पर्सन. आता जरा बघूयात आपण नेमकी कसं चालतंय. हे इव्हॅल्युएशन असतं. पुढे संस्थाने खालसा धोरण, परफेक्ट, बरोबर, संस्थाने खालसा धोरण. पण आता इथे मला डलहौसी वगैरेचं नाव हवं होतं, अलकाने बघा इकडे डलहौसीचं नावच नाही टाकलंय. आता मी थोडं विचार करतोय की अरे यार पॉईंट्स तर आहेत, ह्या व्यक्तीला गोष्ट माहिती आहे पण फॅक्ट माहीत नाही आहेत. आता मी थोडंसं इम्प्रेशन बनवायला सुरुवात करतो, बरोबर. अशा पद्धतीने हे तुमचं पूर्ण आन्सर जात आहे, राईट. आणि असं. आणि आता दुसरा प्रश्न काय येतो इथे, खरा प्रॉब्लेम इथे आला. काय झालं आहे, क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, क्रिटिकली ॲनालाइज विचारलं आहे. बघा तुम्ही जर क्वेश्चन बघाल तुम्हाला इथे दिसतं आहे बघा, काय हे क्रिटिकली एक्झामाइन. एक्झामाइन म्हणजे तुम्हाला दुसरी बाजू पण सांगायची आहे की आर्थिक कारणं जरी असली याच्या व्यतिरिक्त इतर कारणं पण आहेत. पण अलकाने काय केलं इथे, तिने काय सांगितलं इथे, ती सांगते इथे परिणाम. बघा आला का प्रॉब्लेम. चिकित्सक विश्लेषण द्या, उठावाची इतर कारणे नमूद करा. आणि इथं खरं आन्सरने माती खाल्ली, नाहीतर इथं 4 ते 4.5 पर्यंत मी मार्क्स देऊन दिले असते. दिस इज हाऊ इव्हॅल्युएशन वर्क्स. आणि आता मी चॅलेंजवर सांगतो इथे, घेऊन जा तुमच्या सरांकडे पेपर आणि तपासून द्या म्हणा, समोर बसा. ओपन चॅलेंज तुम्ही UPSC वाल्यांना सुद्धा ओपन चॅलेंज आहे. जे तुम्ही दिल्लीला पळतात XYZ ठिकाणी, बसवा समोर, द्या पेपर चेक करून. कधी दिली असेल मेन्स तर कळेल ना कसं असतं आन्सर इव्हॅल्युएशन. तर विनाकारण काही दिसतंय आणि काहीतरी आपण स्टार्ट करतोय वगैरे, ते दिस इज ओपन डोमेनमध्ये ठेवतो पेपर. सांगून द्या या पेपरमध्ये काय चूक आहे माझ्या इव्हॅल्युएशनच्या. ओपन काय त्यात काय हातचं काय राखून द्यायचं ना त्यामध्ये ते. सो या पद्धतीने आपल्याला पुढे प्रोसीड करायचं आहे, राईट. सो पुढचा जो 160-170 दिवसांचा जो प्रवास असेल
तर माझं सजेशन असेल की प्रॉपर डे वाईज प्लॅनिंग करा, बरोबर. मी तर प्रोव्हाइड केलंच आहे. इफ यू वॉन्ट इट सुटेबल फॉर यू जा, नसेल सुटेबल वाटत दॅट इज अप टू यू. काही म्हणजे काय असं काय नो हार्ड फिलिंग्स रिगार्डिंग दॅट. मटेरियल कंटेंट वगैरे वगैरे दॅट विल बी आवर सोल रिस्पॉन्सिबिलिटी. काही तुम्हाला डाऊट्स असतील, प्रॉब्लेम्स असतील, शंका असतील तर ते विचारा. इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने होतं, काय होतं हे पण तुम्हाला सांगतो आहे. कंटेंट वगैरे वगैरे ह्या पण सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातो. मी आज परत सांगतो आहे की हे कंटेंट दिल्लीतही नाही आहे. दाखवून द्या मला दिल्लीमध्ये, एकदम मी नाव घेत नाही फक्त प्लॅटफॉर्मचं, इथे दाखवून द्या मला. पण ते कसं असतं शेवटी की ते घर की मुर्गी दाल बरोबर आणि सोनारानेच कान टोचलेले बरे, तर ज्याचा त्याचा देवधर्म ज्याच्या त्याच्याकडे. या पद्धतीने आपल्याला पुढे प्रोसीड करायचं आहे. काही डाऊट्स असतील, काही शंका असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, फ्रीली विचारा, राईट. बिंदास भेटा आणि कन्सिडर धिस अटेम्प्ट ॲज द लास्ट अटेम्प्ट ऑफ युअर प्रिपरेशन. बस करा ना राव, बोर नाही झाले का या फील्डमध्ये? आयुष्य जगा, एन्जॉय करा, सर्व्हिसमध्ये जा, लवकरात यंग ऑफिसर मजा असते ना ती एक. काहीच घरच्या जबाबदाऱ्या नाहीत, 20, 22, 25 तरुण आणि मग उतरलेत राव. ते कधी या एनर्जीने झीलने उतरा ना फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, ना काही आहे, ना लग्न झालेलं आहे, ना काही आहे. आणि मग बघायचं की कसं भेटतो तर तो माणूस. अरे असे निडर अधिकाऱ्यांची गरज आहे आजकाल. सो कन्सिडर दिस ॲज अ लास्ट अटेम्प्ट आणि त्यासाठी जे काही लागतं आहे ते करा. कारण ट्रस्ट मी गाईज, आन्सर रायटिंग हा एक ऑल टुगेदर अ डिफरंट गेम. प्रोफेशनल ॲप्रोच लागतो. तुम्हाला माझ्याकडून काही हवं असेल एकदम फ्रीली सांगा. इवन हे जे मी काही सांगितले तुम्हाला वाटतं की नाही काहीतरी भंकसच मारलं आहे, काहीतरी बोर मारलं आहे, असं नसतं आन्सर रायटिंग, वेगळ्या पद्धतीने तसं असेल मला तसंही सांगा. चलो, आय एम क्वाईट ओपन फॉर दॅट फीडबॅक ॲज वेल. त्याच्याशिवाय सुधारणा होत नाही माणसामध्ये. कारण राव 10 वर्ष मी स्वतः फेल झालो या प्रोसेसमध्ये. प्री पण राहिली आहे, मेन्स पण राहिली आहे, इंटरव्ह्यू पण राहिले. सो आय नो हाऊ डज इट फील टू कम बॅक फ्रॉम इच स्टेज ऑफ दिस एक्झाम, बरोबर. सो द्या तुमचे 100%. काही डाऊट्स असतील तर परत मी सांगतो आहे विचारा, सिलॅबस व्यवस्थित ट्रॅक करा आणि मग पुढचा डिसिजन घ्या, बरोबर. तर भेटूयात सगळेजण 17 तारखेला. एक प्रॉपर नवीन एनर्जीने आपण स्टार्ट करू. सो टिल नेक्स्ट टाईम, ऑल द बेस्ट गाईज, टेक केअर, बाय, सी यू आणि भेटूयात ऑन दी अदर साईड.